साथीनो, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, उलगुलान उलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज आपल्या स्टुडिओमध्ये संजीवनी नांगरे, शारदा आणि जिज्ञासा आरोंडेकर या तिघी पण आलेले आहेत. आज आपला विषय जो आपण घेणार आहे तो विषय घेण्याच्या आधी मी नेहमीप्रमाणे एक जो अखंड म्हणते तो अखंड मी म्हणते आहे की त्या अखंडापासून सुरुवात करूया, कारण आपण सावित्रीबाई फुले यांची डिजिटल जयंती महोत्सव साजरा करत आहोत. आज आपला 6वा दिवस आहे, उद्या 7वा दिवस. म्हणजे आपण एक पूर्ण सप्ताहभर लोक बाकीचे उपास तापास करतात, त्याच्याऐवजी आपण लोकांना व्यवस्थित शिक्षण देतोय की अशा पद्धतीने जर सावित्री आणि ज्योतिबाचा उत्सव केला आणि आपल्याकडे तर जानेवारी पासून सुरू होतं ते अगदी 14 एप्रिल पर्यंत आपले उत्सव सुरू असू शकतात. आपण लोकांमध्ये विचार पेरले, आपण अशा पद्धतीने शिक्षण दिलं, जागृती केली तर लोकांमध्ये एक संपूर्णतः सांस्कृतिक क्रांती होईल असं आपल्याला वाटतं. म्हणून आपण सावित्रीबाई जयंती फुले डिजिटल महोत्सव सुरू केला. ज्योतिबा म्हणतात, मानवांचा धर्म एक तो कोणता, जगी शोधू जाता बहुधर्म. जो तो म्हणे माझा धर्म शेकला, गर्वाने फुगला जगा माझी. कोणत्या धर्मास जगी थारा द्यावा, संसारी पाळावा ज्योती म्हणे. वेद मनुग्रंथ घरी लपविले, म्लेंछा फसविले मोगमात. त्यांचे ब्रह्मपुट इंग्लिशे शोधिले, बाहेर काढिले छितू केली. मांग महारी वाढपे करीती, मोठे हुद्दे देती फौजेमध्ये. इंग्लिश स्मरती सद्विवेकास, काळीमा आर्यास ज्योती म्हणे. अंत्यजान्न तुम्ही उपकार स्मरा, पोटी गच्च धरा इंग्लिशास. आर्यहितासाठी नॅशनल सभा, शूद्राधिक शोभा कशी राहे. गोऱ्या लोका घ्यावे सभेमध्ये जावे, हाणून पाडावे ब्रह्मपुट. मर्दुमकीने रक्षा सद्विवेकास, सौख्य मानवास ज्योती म्हणे. त्याच्यामुळे ज्योतिबा म्हणतात की जो शूद्र दिनबंधू शेतात खपतो, कुंडुम कोसतो बैलासह. साऱ्यासह वारी लोकल फंडास, घाली भरतीस काही धान्य. गोळा सर्व फंड इंग्रज करीती, शाळा ते घालीती नावासाठी. भट शूद्रा मुला भट खेळविती, गोऱ्या थापा देती ज्योती म्हणे. अल्लड इंग्रज भटा जागा देती, पंतोजी करती गावोगावी. जगद्वेष्टे भट शिक्षक बनती, शूद्रा शिकवती कृष्णलीला. संधी साधल्यास शिवाजी वर्णिती, मत्सरी करीती यवनांचे. देशप्रीती दंभ इंग्रजी निंदिती, गर्वे हंबारती ज्योती म्हणे. आपल्याला ज्योतिराव फुले सांगतात आहे की खरं तर कुठलाही देवधर्म नाहीये, आणि धर्म जर काही असेल तर तो धर्म इतके धर्म आहेत, त्या सर्व धर्मांनी आपल्याला म्हटलेलं आहे की हा धर्म करा, तो देवधर्म करा, आणि आपल्याला बुद्धू बनवलेलं आहे. अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे इंग्रज आले आणि आपल्याला शिक्षण मिळायला सुरुवात झालीये, तेव्हा आपल्याला लक्षात असेल की ब्राह्मणांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे आणि शेतकरी मात्र शेतीत खपतोय, कुळंबिडी शेतीत खपतात आहे, मजूर कष्ट करतात आहेत. आणि अशा वेळेला त्यांची मुलं मात्र शाळेत जात नाही आणि उच्चवर्णीयांची मुलं मात्र शाळेत जातात. तेव्हा लक्षात घ्या की त्यांची मुलं जशी शाळेत जातात तसं इंग्रजांनी आपल्यासाठी पण शाळा उघडायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून ज्योतिबा म्हणतात त्यांच्या शाळेत तुम्ही जात नाहीये तर म्हणून मी शाळा उघडतो. आणि 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी शाळा उघडली. तो दिवस आपल्यासाठी आपण दरवेळेला म्हणतो की भारतीय स्त्रियांच्या आणि शूद्राधिकांच्या या सर्वांच्या मुक्तीचा तो दिवस आहे. कारण ज्ञानाचा दिवा त्या दिवशी पेटला, अज्ञानाचा अंधार दूर झाला आणि मनुस्मृतीचा जो संपूर्णतः एक विनाशकारी, एक पूर्ण गुलामगिरी जी होती की तुम्ही ज्ञान घ्यायचं नाही, ज्ञान घेतलं तर प्रश्न विचारायचे नाही, प्रश्न विचारून ज्ञानाची मीमांसा करायची नाही, ज्ञानाची मीमांसा करून उच्च शिक्षण घ्यायचं नाही. आज आपण त्याच्यावर मात केली आणि 19व्या शतकामध्ये झालेल्या सामाजिक सांस्कृतिक क्रांतीचं सर्वात मोठं आणि असं एक रूपांतर आपल्याला दिसतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जेव्हा संविधान दिलं त्यावेळेला त्यांनी या सर्व घटकांचा खूप चांगला विचार केला. त्यांनी विचार केला की प्रत्येक अगदी शेवटच्या माणसाला, कोणीही असेल ते तो किंवा ती विकलांग असेल, ते ट्रान्सजेंडर असतील, ते सगळ्या पूर्ण वंचित, बहुजन, आदिवासी, दलित सगळ्या घटकांना, स्त्रियांना, पुरुषांना संविधानाच्या द्वारे हक्क मिळावे,
समता, समानता, स्वातंत्र्य आणि मैत्र आणि धर्मनिरपेक्षता या पाचही मूल्यांची पेरणी केली आणि आपल्या हातामध्ये आज ज्या पद्धतीने आपण आपले हक्क मागू शकतो ते हक्क मागण्यासाठी आपल्याजवळ संविधान दिलं. हे संविधान जरी आपल्याकडे असलं तरी आपल्याला काय लक्षात येतं? आपल्याला असं लक्षात येतं की अजूनही 82% जनता या देशामध्ये, जे 18% तथाकथित उच्चवर्णीय आहेत, उच्चवर्गीय आहेत, त्यांच्याजवळ सगळी संसाधनं आहेत, पण आपल्या आणि ते कोणाच्या जीवावर जगतात आहेत? तर ते कामगार, मजूर, कचरा वेचक, घर कामगार यांच्या जीवावर आपली सगळी इकॉनॉमी चालते. अर्थव्यवस्था चालते सगळी मजुरांच्या जोरावर, पण त्या अर्थव्यवस्था मजुरांच्या जोरावर चालली तरी त्यांच्या वाट्याला मात्र काहीच मिळत नाही. आज आपल्या ज्या तिघी बहिणी आहेत, माझ्या या तिन्ही मैत्रिणी, खरं तर मी अगदी छकुली म्हणूनच जिज्ञासाला ओळखते. तर जिज्ञासाची छकुली आलीये, इतकी जिज्ञासा आता मोठी झालीये आणि जिज्ञासा स्वतः आकार या संस्थेची संचालक आणि संस्थापकांमध्ये पण आहे आणि तिने MSW केलेला आहे आणि तिने आकार संस्थेचा सगळा भार ती सांभाळते. आज ज्या कचरा वेचक भगिनी आहेत त्यांचं संघटन तिने बांद्रा ते दहिसर भागामध्ये बांधलेलं आहे. आपल्यासोबत शारदा आरोंडेकर पण आहे. शारदा आणि जिज्ञासाचं नातं आहे आई आणि मुलीचं. शारदाला मी गेली 30 वर्षापासून 35 वर्षापासून ओळखते. ती आणि मिलिंद आरोंडेकर ज्या वेळेला त्यांनी आकार संस्थेची स्थापना केली आणि एवढंच नव्हे तर अगदी जोगेश्वरी गोरेगाव इथल्या स्त्रियांना संघटित करण्यापासून, त्यांना त्यांचे हक्क सांगण्यापासून त्यांची सुरुवात होतीच. पण त्याच्यानंतर त्यांनी कचरा वेचक स्त्रियांचं संघटन जबरदस्त बांधलं आणि त्यांचं रिसायकलिंग कसं करायचं, आपल्याला त्यांच्याकडून सगळ्याच गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत, आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि मग ते आपण समजून घेऊच आता त्यांच्याशी बोलताना. तर दोघींना जय भीम. तुम्ही जय भीम, जिंदाबाद. हा, जिंदाबाद. आपल्यासोबत संजीवनी नांगरे, ही माझी जवळपास 40 वर्ष चळवळीतली मैत्रीण आहे. संजीवनी नांगरे हे नाव आज तशा अर्थाने खूप मोठं 16 राज्यामध्ये दुमदुमणारं नाव आहे. संजीवनी नांगरे ही लोकांचे दोस्त या संघटनेमधून जरी चळवळीमध्ये आली असली तरी आज ती राष्ट्रीय घर कामगार चळवळीच्या नेटवर्कची समन्वयक आहे आणि 16 राज्यामध्ये या घरकामगारांच्या चळवळीचं नेटवर्क पसरलेलं आहे. तर संजीवनी, तुझं पण स्वागत मी स्टुडिओमध्ये करते. आणि संजीवनीचं अजून एक खूप महत्वाची आणि माझी तिची खूप घट्ट मैत्री होण्याचं कारण, मी ज्या वेळेला नर्मदा बचाव आंदोलनाची संयोजक होते त्यावेळेला माझ्या सोबत ज्या सगळ्या कार्यकर्त्या अगदी जेलमध्ये जाण्यासाठी तयार होत्या आणि ज्यांनी सत्याग्रह केले, ज्यांनी म्हणजे खरं तर ह्या टीव्हीवरून ते बोलावं की नाही माहिती नाही, पण ज्यांनी अगदी दूरदर्शन पर्यंत आवाज उठवला आणि अशा पद्धतीने एक संपूर्णतः 3 मिनिटं बातम्या पण बंद पाडणारा जो गट होता त्याच्यामध्ये संजीवनी होती. आणि त्याच्यानंतर जलसमर्पण नरसिंहरावांनी मागे घ्यायला सांगितलं. अगदी त्या 3 मिनिटं बातम्या बंद पडल्यानंतरच्या 5व्या मिनिटाला ही घोषणा झाली होती. त्याच्यामधली जर कोणी, आपण आज ज्या नायिकांबद्दल बोलतो अनेक, तर माझ्या या अशा सगळ्या ज्यांचे चेहरे लोकांना माहिती आहेत पण त्यांना माहितीच नाही की या मुलींचं कर्तृत्व काय आहे. तर या मुलींचं कर्तृत्व, या स्त्रियांचं कर्तृत्व तुमच्या समोर आणण्यासाठी आपण बहुजन संघटक, बहुजन स्त्री कथी आणि सर्वहारा विमेन्स कलेक्टिव्ह तर्फे आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मी पहिल्यांदा आधी संजीवनी तुझ्यापासून सुरुवात करते आणि तुम्हाला पण हाच प्रश्न टाकणार आहे की सुरुवात कशी झाली तुझ्या या घर कामगार संघटनेपासून सुरुवात करून नंतर आपण लोकांच्या दोस्तवर येऊ. कारण आज आपला विषय असंघटित कामगार आहे. महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन अशा प्रकारचं काम करावं आणि असंघटित कामगारांमध्ये आपलं काम झालं पाहिजे, अशी प्रेरणा तुला कशी मिळाली? तू तिथे कशा पद्धतीने जुळली? आणि घर कामगार का म्हणतात आता, त्यांना मोलकरीण का म्हणत नाही? इथपर्यंत तू बोल, मग त्याच्यानंतर मी शारदाकडे जाईल आणि जिज्ञासाकडे. ठीक आहे, धन्यवाद लताताई. ओळखचा परिचय करून दिलाय. मी संजीवनी, मी असंघटित कामगार स्त्रिया, ज्या घरकामगार स्त्रिया आहे यांच्यासोबत मी ठाणे जिल्ह्यामध्ये काम करते. साधारण 2005 मध्ये तो पूर आला होता. त्या पुराच्या दरम्यान मी मुंबई विक्रोळी पार्क साईडला मी राहायला होते
आणि मग मी इथे पुनर्वसनाच्या पुनर्वसनाच्या मी इकडे कामाला आले. ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूरच्या 3 तालुक्यांमध्ये शेतीचं पुनर्वसन. त्यावेळेला पुरामध्ये ज्या शेती नष्ट झाल्या होत्या, तर गावामध्ये त्या एका संस्थेच्या माध्यमातून मी इथे कामाला त्याच्यानंतर मी बदलापूरमध्येच स्थायिक झाले. आज मला एक 20 वर्ष झाली मी बदलापूरमध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत होते. बचत गटाच्या स्त्रियांची बचत गट, त्यांच्या आर्थिक इकॉनॉमीवरती मी जास्ती काम करत होते. हे करत असताना मी या प्रश्नाकडे बघण्याची एक मला हे होती, इच्छा होती किंवा मला एक वाटत होतं की हा जो कामगार वर्ग आहे यांच्यासाठी थोडस, कारण मी वस्त्यांमध्ये जास्तीत जास्त मुंबईमधल्या फुटपाथ वास्यांबरोबर किंवा जी लहान मुलं असतात, रस्त्यावरची मुलं, त्यांच्यासोबतचा काम केल्याचा थोडा एक अनुभव होता. पण हा वर्ग जरा मला वेगळा वाटत होता की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असं करत असताना माझी कामं झाली. त्याच्यानंतर मग मला राष्ट्रीय घरकामगार चळवळीची अगोदरपासून माहिती होती. पण मग त्यांच्याशी बोलून इथे ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर आणि कर्जतच्या पट्ट्यामध्ये मी काम करण्याची इच्छा त्यांना दर्शवली की ह्या वर्गाबरोबर मला काम करायचं आहे. आणि मग मी राष्ट्रीय घरकामगार चळवळीसोबत मी जोडली गेले. या राष्ट्रीय घरकामगार का म्हणतात? खरं तर त्यांना मोलकरीण म्हटलं जायचं. तर त्याचा थोडासा इतिहास तू सांगते का? आणि या घरकामगार संघटित आहेत की असंघटित आहेत? आता यांना घरकामगार पूर्वी म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये जवळजवळ 50 वर्षापूर्वी मोलकरीण संघटना पुण्यामध्येही काम करत होती. आणि पण त्यावेळेला त्याच्या ह्या 50 वर्षापर्यंत ह्या स्त्रियांना मोलकरीण म्हणायचे किंवा बाई म्हणायचे आणि कामगार म्हणत नव्हते. तर जी पहिली लढाई आली, घर काम हे पण काम आहे आणि ह्या सगळ्या स्त्रियांचा आर्थिक नीतीमध्ये त्यांचं योगदान आहे. आणि मग त्यांच्या कामाला काम ही मान्यता मिळायला पाहिजे किंवा घरकाम हे काम आहे. आणि मग ज्या पद्धतीने संघटनेची सुरुवात झाली, युनियन झाल्या घरकामगार महिलांच्या, तर त्यावेळेला असं म्हणजे ठरलं की बाबा घरकाम हे काम आहे, मग घरकाम करणारी बाई ही घरकामगार आहे, मग तिची ओळख घरकामगार म्हणून झाली पाहिजे. मोलकरीण किंवा ताई किंवा जे काही होतं म्हणजे. आणि ह्या प्रवाहात, कामगारांच्या प्रवाहात, कारण मोठी इकॉनॉमिकली हे यांच्या बरोबर करतात ह्या स्त्रिया आणि त्या स्त्रिया काम करतात म्हणून आज आपण बाहेर पडू शकतो, म्हणजे त्यांचं योगदान आहे. आणि त्या कामगार म्हणून मग त्यांची आयडेंटिटी झाली पाहिजे. आणि त्या आयडेंटिटीसाठी मग लढे उभारले, मिटिंगा झाल्या, त्यांच्यासोबत चर्चा झाली की बाबा आपण कामगार म्हणून आपल्याला मान्यता मिळायची. आणि ती कामगार म्हणून मान्यता अशी कोणी आपल्याला देणार नाहीये, कारण काम हे किती अर्ध्या तासाचं किंवा 1 तासाचं त्या प्रत्येक घरी जाऊन काम करतात, परत दुसऱ्या घरी जातात. मग ह्यानंतर त्यांच्यासाठी एक बोर्ड झालं, कल्याणकारी बोर्ड आहे. आणि त्या बोर्ड 2008 मध्ये ILO मध्ये 198 मध्ये ILO मध्ये घरकामगार स्त्रियांचं ही मान्यता झाली. त्याच्यानंतर 2011 मध्ये त्यांच्यासाठी कल्याणकारी बोर्ड हे झाला, तयार झाला. मग त्या बोर्डामध्ये ह्या स्त्रियांच्या नोंदण्या होत गेल्या आणि त्या नोंदणीमध्ये ती घरकामगार म्हणून तिची नोंदणी करण्यात येते. म्हणजे आजही होत आहेत नोंदण्या. आणि मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम पण चालू आहेत. असं एक खूप महत्वाची माहिती संजीवनीने आपल्याला सांगितली आहे. आपण असंघटित कामगार म्हणत असताना जे संघटित होऊ शकत नाहीत अशा कामगारांच्या बद्दल आपल्याला नेहमी वाटतं की ते संघटित का नाही होत आहेत. आणि ते संघटित का नाही होत आहे? कारण त्यांना कामगार म्हणूनचा दर्जा नाहीये आणि कामगार म्हणूनचे हक्क नाही दिले गेले. जेव्हा त्यांना कामगार म्हटल्याबरोबर त्यांना हक्क मिळायला सुरुवात होते, पण त्यांना ताई म्हटलं, मावशी म्हटलं की हक्क नाही मिळत. त्याच्यामुळे हक्क मिळण्यासाठी तुम्हाला कामगार असणं, तुम्ही तिथे कामगार या श्रेणीमध्ये आल्याबरोबर मग तुम्ही रोजगार हमी कामगार आहात, मजूर आहात, त्याचे तुम्हाला MA म्हणजे आता महात्मा गांधी ह्याच्यावर पण, रोजगार योजनेवर पण त्यांनी नाव बदलायचा प्रयत्न केला, सगळं तो पण मुद्दा सोडू. पण रोजगार हमीचे पण श्रमिक हे कामगार आहेत, त्यांना कामगारांच्या तहत मिनिमम
वेजेस मिळालेच पाहिजे. तसंच घरकामगार स्त्रियांना पण त्यांचे मिनिमम वेजेस मिळाले पाहिजेत, सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना त्यांचं बोनस मिळाला पाहिजे. अशा सगळ्या मागण्या कामगार झाल्याबरोबर त्या कायद्याखाली येतात. ही ही जी माहिती आहे आणि तिने जे ILO म्हटलं म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनांचा जो संपूर्णतः एक नेटवर्क आहे, त्या नेटवर्कनी आणि युनो मधून हे जे सगळे कायदे जे पारित होतात किंवा त्या योजना पारित होतात, त्या योजनांची अंमलबजावणी भारतासारख्या देशांनाही करावी लागते. तेव्हा त्याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय श्रम आयोग जो आहे, तर आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाच्या अंतर्गत आपल्याला घर कामगारांची नोंदणी करणं आता सरकारला सुद्धा आणि जिथे जिथे त्या काम करतात त्या सोसायट्यांना सुद्धा आवश्यक झालेलं आहे. त्याची पुढची माहिती आपण संजीवनीकडे नंतर घेऊ. पण आता आपण शारदाकडे येतोय. शारदा, तू पण एका पूर्ण असंघटित क्षेत्रात काम करते आणि हे क्षेत्र तर इतकं की कोणालाच माहिती नव्हतं 15-20 वर्षापूर्वी की अशा पद्धतीचं क्षेत्र अस्तित्वात आहे. जे दिसायचे म्हणजे इलाभट कमिशनच्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या देशामध्ये स्त्रिया 2 रुपये रोजावर काम करतात आणि काही काहींना तर शून्य पगार आहे. अशा तू जे कचरा वेचक संघटनेचं काम करायला सुरुवात केली, पहिल्यांदा तर आकार संस्थेबद्दल तू सांग की आकार तुम्ही कशा पद्धतीने स्थापना केली आणि त्याचा उद्देश काय होता आणि आकारनी कचरा वेचक स्त्रियांच्याच बद्दल काम करायचं असा निर्णय कधी केव्हा घेतला आणि आता तुझ्या कामाचं स्वरूप काय आहे? शारदा आणि जिज्ञासा. माझी जोगेश्वरी दंगल झाली. दंगलमध्ये जे युवक युवती आम्ही जे एकत्र आले तिथले आणि त्यांनी आकार म्हणून स्थापना केली की दंगल कशी शांत व्हावी. आणि पहिलं जे दंगल शांत होण्याचे प्रयत्न केलं तर जोगेश्वरीच्या युवक युवतीने केलं. आणि जी शांतता मौला कमिटी स्थापना झाली वगैरे तिथे जोगेश्वरी जेव्हा शांतता झाली आणि लोक सुरळीत झाली, त्यानंतर आम्हाला कळलं की आता आकारचं काय करायचं, कारण सगळं आपलं जे उद्देश होतं ते मिटलं, संपूर्ण झालेलं आहे. तर मग आम्ही काही युवक युवतींनी परत येऊन विचार केला की आकार मुंबई म्हणून स्थापना करायची आणि आकार मुंबई पुढे नाव लावण्यात आले आणि रजिस्टर 92 मध्ये केलं. तर पहिलं आम्ही सगळ्यात पहिलं वाल्मिकी समाज जो साफसफाई करतो घरोघरी जाऊन, त्या समाजाबरोबर काम करायला सुरुवात केली. कारण तिथे पण पाहिलं तर महिला जास्त प्रमाणात दाबल्या जात होत्या, कारण त्याच महिला टॉयलेट साफ करणं, इथे लोकांच्या घरात सफाई करणं. मग आम्ही बघितलं की इथे पुरुष मंडळी पत्ते वगैरे खेळत राहायची आणि महिला तिथपर्यंत जाऊन टॉयलेट वगैरे साफ करायची त्यांना परमिशन असायची, पण महिलांना मिटिंगला यायची परमिशन नसायची की त्यांनी मिटिंगला जाऊ नये, त्यांनी बचत गट बांधू नये. मग तिथे वाल्मिकी समाजामध्ये आम्ही सुरुवात केली पहिली की पहिल्या महिलांना बाहेर काढून त्यांना शिक्षणाची, त्यांच्या मुलांना शिक्षणाची कसं शिक्षणाकडे वळतील आणि त्यांची झाडू कशी त्यांच्या हातातून निघून पेन घेतला जाईल, याची सुरुवात केली वाल्मिकी समाजाने. तिथून आम्हाला आउटपुट चांगला भेटत गेलं. नंतर आम्ही बघितलं की त्यातून खाली कोण आहे, कोणता समाज आहे खाली की तो कचऱ्यातून आपलं जीवन जगतोय. जेव्हा आमच्या लक्षात आलं की कचऱ्यातून हात घालून ही बाई आपला पोट भरत आहे, तर मग आम्ही असं करता करता आम्ही सर्वे केलं की प्रत्येक डब्यावरती जाऊन, तेव्हा मुंबईत डबे असायचे कचऱ्याचे आणि कचऱ्याच्या डब्यांवरती आम्ही चालत जाऊन बँड्रा ते दहिसर पर्यंत सर्वे केलं. तेव्हा आमच्याकडे 6,000 ते 7,000 सर्वेला महिला होत्या आणि पूर्ण दलित समाज, की कोणता उच्च समाज नव्हतं, इथे नव्हतं. मग त्यांचा आम्ही अभ्यास केला की तुम्हाला काय भेटतो यातून, त्यांचं घर कसं चालतो. तर मग ते दिसलं की दुष्काळातून ती लोक मुंबईत आले, मग त्यांना रोजगार नव्हतं, शिक्षण नव्हतं, त्यामुळे त्यांनी कचऱ्यात हात घालून आपला रोजगार शोधला. पण रोजगार शोधता शोधता आम्ही म्हणलं की तुम्ही घाणीत काम करताय, हा खूप तुम्हाला आजार होण्याची, कुत्रा चावणं, काही चावणे, हे सगळं सतत त्यांच्या जीवनात चालू होतं. तर ते म्हणायचे ताई हे आमचं जीवनच आहे, ह्याच्याकडे कोण लक्ष बघणार आहे. तर म्हणजे नाही, आपण बघायला भाग करूया. मग असं करतात आम्ही महिलांची संघटना करायला सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी. आणि तिथून आमचा एक उद्देश होता की ते सून आणि सासू आणि मुलगा कचरा वेचतो तिथे तो बंद करायचा, की मुलांनी शाळेच्या प्रवाहात जायचं आणि नंतरची जी पिढी येईल तिने कधीच कचऱ्यात हात घालू नये. आणि तसं करून आम्ही संघटित केलं. 100 तिथे बचत गट बांधले आम्ही प्रत्येक एरियात जाऊन, कारण ती लोक एका मॉकने राहतात, सगळे कचरा वेचक तामिळनाडू मधून आलेले ते एका 100 लोकांच्या ग्रुपने राहणार, लातूर
दोन अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे दुष्काळ पडे तिथे लोक अशी वेगळ्या दामोनगर असू दे, पार्ले असू दे, अंधेरी असू दे, बंद्रा अशी ग्रुप ग्रुपने लोक राहायचे. आणि महिलांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आमचा फक्त महिलांबरोबर काम करण्याचा उद्देश नव्हता, पण कचरा मध्ये महिला जास्त आहे. आमचं दोन्ही वर्गाबरोबर काम करण्याचं हे आहे की फक्त कचरा महिलांबरोबर नाही, पण जास्त प्रमाणात आम्हाला कचरा वेचक महिला दिसलेल्या. आणि जे पुरुष होते ते वेचणी जास्त होते. त्यामुळे त्या लोकांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप बनवले जे वेचणी पुरुष होते ते. पण महिलांचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त होतं. आणि जो आमचा गोल होता की आता गेले 28 वर्षे झाले संस्थेला होऊन, तो गोल आमचा कुठे पूर्ण झालाय की आमची जी महिला आहे ती आता तिची सून किंवा मूल कोणीच कचरा नाही वेचत, तर ते चांगले कोण अधिकारी आहेत, कोणी चांगल्या ठिकाणी कामाला आहेत. म्हणजे हा जो संघटित लोक होती त्यांना संघटित करून हा मोठा मला आउटपुट भेटला की लोक संघटित झाल्यामुळे विचारण्याची चालना भेटली. आणि शाहू आणि फुले किंवा जिजाबाई किंवा सावित्रीबाई यांचे विचारसरणी त्यांच्यावर जास्त पगडा आहे. त्यामुळे त्यांच्याशी मला प्रत्येक वेळा मिटिंग करताना मी त्यांना जाणीव करून द्यायची. आंबेडकरांचे काही म्हणजे लेखी होते ते त्यांना मी उद्देश ठेवून बोलायचे. त्यामुळे त्यांना ती प्रेरणा घेऊन ते पुढे पुढे सरकत गेले. आणि खूप चांगल्या प्रकारे आता आउटपुट तुम्ही बघितलं तर आमचे 6,000 जे होते बॅक स्पीकर कचरा वेचणाऱ्या बायका त्या आता खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. आणि काहींनी कचरा कमी मिळाल्यामुळे आता काही लोक घरकामगारा गेले आहेत, घरकाम करतायत, पण खूप कमी प्रमाणात. आणि कचऱ्याची आर्थिक नीती आता खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. ती आर्थिक नीतीची जिज्ञासा बोलेलच, कारण कचरा हा लोकांना माहिती नव्हतं. आम्ही त्यामुळे खूप संघर्ष केले. त्यांना लोकांना पॉलिसीवरती नंतर आम्ही काम केलं संघटित झाल्यावर. त्यांना पहिला आम्ही जाणीव करून दिलं की कचरा हा तुमचा हक्काचा आहे. कारण तुम्ही बीएमसी कडनं 30 ते 40% कचरा उचलता, म्हणून डम्पिंगला एवढे पैसे बीएमसीचे वाचतात. ही त्यांना जाणीव करून दिली. त्यातून त्यांना बीएमसी कडनं आयडेंटिटी कार्ड मिळवून दिलं. आयडेंटिटी कार्ड मिळताना त्यांना स्वतःचं सेंटर मिळवायचा प्रयत्न केला की तुम्ही एका वर्गीकरण केंद्र, आणि बीएमसीला पण सांगून दिलं की वर्गीकरण केंद्र असणं गरजेचं आहे. कारण सुका आणि ओला कचरा ठेवणं गरजेचं आहे, आणि तो आमच्या महिलांनाच भेटायला पाहिजे, कारण तो त्यांचा हक्काचा आहे. इथे बीएमसी बरोबर बरेच वर्ष आम्ही फाईट केली आणि बीएमसीने आम्हाला सहकार्य केले. त्याचबरोबर पूर्ण राज्यात आंतरराष्ट्रीय संघटना AAW म्हणून बांधलेली आहे. आणि ते AAW पूर्ण आंतरराष्ट्रीयवरती आवाज उचलला जातो कचरा वेचकांचं. म्हणजे आता एक खिंडी फक्त छोटं कचरा वेचक होता, पण आता पूर्ण देशात कचरा वेचक म्हणजे काय आहे माहिती झालं. लोकांना माहिती नव्हतं कचरा वेचक आणि कचऱ्याला एवढं महत्व असतो. मिनीन असताना मिनीन महिलांना नेहमी बोलायचा, तो मला अजून तो शब्द चांगला कानावर आहे की तुम्ही हा कचरा सोना समजा, तुम्ही कचरा समजू नको. आणि त्याच प्रकारे आता झालं, सोन्याप्रमाणे कचऱ्याचा भाव वाढलाय, कारण सगळ्या इंडस्ट्रीत मोठमोठ्या कंपनी आता कचऱ्यामध्ये आल्यात. तर त्या आता कुठेतरी डावळतात आमच्या महिलांना. तरी आता परत आम्ही आमच्या हक्कासाठी परत डावळतात. त्यामुळे आता महानगरपालिका इलेक्शन चाललंय, परत आम्ही मागणी पत्र घेऊन चाललंय की हा कचरा आमच्याच हक्काचा आहे. जरी मोठमोठ्या कंपन्या आल्या तरी कित्येक वर्ष आमच्या महिला हा कचरा उचलतायत आणि तो त्यांच्या हक्काचा आहे. त्यासाठी आमचं आंदोलन हे चालूच आहे. आणि आता मी सगळ्या नगरसेवकांना देण्याची सुरुवात केली. शारदा, अजून एक प्रश्न की जिज्ञासा मागणी करेल, कारण पुढील ती काम सांभाळते. थँक्यू. हा, जिज्ञासाला मी सांगतेच, पण तुझा एक प्रश्न की ज्या वेळेला हिंदू मुस्लिम दंगली झाल्या, 92चा काळ होता, त्या हिंदू मुस्लिम दंगलीच्या वेळेला तुम्ही इतक्या लोकांमध्ये फिरलात आणि दंगली झाल्यानंतर हे जे पुनर्वसनाचं काम म्हणून तुम्ही जे केलं, त्याच्यामध्ये तुमच्यासोबत हे 6,000 लोक जोडले, त्यांना तुम्ही व्यसनापासून परावृत्त केलं. तर तशा अर्थाने तुम्ही दंगलग्रस्तांचंही पुनर्वसन केलं असं म्हणता येईल. तू शिवाय असंही सांगितलं की ह्या जवळपास जास्तीत जास्त दलित जाती आहेत, तर याच्यामध्ये अनेक वाल्मिकी आहेत, दलित आहेत, आणि मला असं लक्षात आलंय की अनेक ठिकाणी भटक्या विमुक्त जाती पण ज्या लातूरमधून किंवा तेलंगणामधून आहेत, त्यांच्या पण अनेक मुलं मुली किंवा जे ऊसतोड कामगार म्हणून जात नाही, ते कचरा वेचक करायला म्हणून पण येतात.
तर थोडस जातीच्या अंगाने थोडा प्रकाश नाही. टाकतेस का तू, की कसं आहे ते? मी दुसरं एक सांगेन की सॉरी मी विसरलेली मी बेघरांवरती मी काम केलंय. बेघरांवर हं, करते पण अजून वडाई समाज म्हणून आहे जो भटका हं, मध्ये येतो. हं, पण अजून पण ते तसेच भटकत आहेत. जरी किती म्हणे आम्ही परिवर्तन केलं काय केलं. माझं खूप संघर्ष झालाय याच्यावर. एक वस्तीत अजून संघर्ष चालू आहे. त्यांना डावळला जातोय अजून पण त्यांना कुठे एक व्यक्ती म्हणून बघितलं जात नाही. असं होतोच आहे की मला कधी कधी वाईट पण वाटतो की अजून आम्ही म्हणतो परिवर्तनकडे आम्ही गेलोय पण तेवढं परिवर्तन झालेलंच नाहीये. जो वडाई समाज जो आहे तो घाणेरड्याचा आहे तो काय कारण त्याची आर्थिक बाजू नाही. तो गटार साफ करतो. तुमच्या नाळे घ्यायचं असेल तर तुम्ही त्याचा सर्वे नाही करत. हा मला मोठा घाणेरडा अनुभव आलाय. आणि त्यासाठी आता मी खूप फाईट पण केली. पण मी ती फाईट करताना आता मी स्वतः थंड झाले की मी केस केली. केसमध्ये हारले. मग त्यामुळे मला पण खूप त्रास झालाय. तर म्हणजे फक्त बोलणं सोपं असतो की आपण या समाजाबरोबर काम करूया. पण जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती पण नसते आणि त्यामुळे त्यांना ते काय पूर्ण केस असू दे काही असू ते लढू शकत नाही. मग आपल्यासारख्या संस्था मग पुढे तरी पाठी एक पाय खेचला जातो की नाही आपल्याला पुढे जाता नाही येणार. कारण आणि आताची परिस्थिती तर अजून वेगळी झाली ती बीजेपी आल्यामुळे अजून थोडंफार आमच्या एका संस्थेला मला तर वाटतं खूप भीतीदायक झालंय. कारण मला तेव्हा दमदाटी दिलेली की तुझ्या संस्थेला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणार जर तुम्ही अजून आंदोलन कराल तर. तर ह्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे संस्थेनं आता किती काम करायचं काय करायचं ह्याची पण आता मर्यादा आहे. बरोबर. मला तर वाटतं. एकीकडे हां, हम्म, एकीकडे हम्म, तू सुरुवात केली ती हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये सगळ्यांना एकोपा आणि सलोखा करत एकत्र आणण्याची. हा, इतक्या हम्म, सर्वांना तू संघटित केलं आणि त्याच्याशिवाय हम्म, वडार हम्म, समुदायासाठी तू आणि त्या वडार समुदाय एकत्र येऊन लढले सुद्धा. हम्म, पण ही लढाई हम्म, नेहमीसाठी चालू राहणार आहे. मला तर कौतुक असं वाटतं शारदा, की कोणाला जास्त म्हणजे आता तुझं दूरदर्शनवर मुलाखत झाली, आकाशवाणीवर झाली, जिज्ञासा आता हे हम्म, सगळं सांभाळते. पण त्याच्याशिवाय हम्म, अनेक लोक जे चळवळीतले आहेत त्यांना माहिती नाही की संजीवनी कसं काम करते, शारदा कसं काम करते, कौसल्या कसं काम करते, कल्पना गावडे कसं काम करते, जिज्ञासा कसं काम करते, नवीन पिढी काय करते. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी संधी मला तुम्ही दिली, की तुमचा मला सगळ्यांशी परिचय करायला संधी दिली. कारण हे काम खूप मोलाचं आहे, खूप मोठं आहे. मी जिज्ञासाकडे येते. जिज्ञासा, जेव्हा तू लहान असतानापासून आईचं आणि बाबांचं काम बघत आली आणि तुला त्याच्यातून प्रेरणा मिळाली की तुला असं वाटलं की आपण या कामामध्ये आलंच पाहिजे आणि काही केलं पाहिजे. कसा तुझा प्रवास घडला? मी सर्वांना जय भीम, नमस्कार. जय माझं भीम. नाव जय जिज्ञासा शारदा मिलिंद आहे. मी अजून ह्या क्षेत्रात नवीन आहे असंच मानते. कारण की 2019 नंतर मी या क्षेत्रात आली आहे. आणि या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून MSW केल्याच्या 2 वर्ष मी पोलिसांसोबत काम केलं. तो पूर्ण एक फॉर्मॅट वेगळा होता. आणि हा जो कचरा वेचकांचा फॉर्मॅट आहे हा लहानपणापासून कुठे ना कुठेतरी तो पप्पांच्या माध्यमातून आईच्या माध्यमातून कानावर पडत होता. त्याच्यामुळे कचरा वेचकांबद्दल कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर की नाही आपले आई वडील काहीतरी वेगळं काम करत आहेत. आई वडीलपेक्षा माझे जे आजूबाजूची लोक होती तो ऍटमॉस्फिअरच खूप वेगळा आहे. आणि मी स्वतःला नेहमी ग्रेटफुल समजते ह्यासाठी की जसं आता तुम्ही म्हणालात की चळवळीच्या कार्यकर्त्यांसोबत उठणं बसणं वडिलांचं होतं. वडील स्वतः होते. त्याचं मावश्या आत्या ह्या सगळ्या अशा चळवळीच्या कार्यकर्त्या असल्यामुळे स्वतःमध्ये कुठे ना कुठेतरी आहे तो गुण आणि त्याचा फायदा मी आज तरी घेत आहे. आणि कुठे ना कुठेतरी ह्या प्रत्येक गोष्टीचा काय म्हणतात फायदाच होतो आहे की आपली पर्सनॅलिटी अशा लोकांबरोबर राहून नेहमी ग्रोअप होते ती झाली आहे आणि करत जाईल. तर ह्यामध्ये मुळात कचरा वेचकांच्या दृष्टिकोनातून मी रिसर्च केला. माझा फर्स्ट रिसर्च MSWचा कचरा वेचकांचाच होता. आर्थिकदृष्ट्या कचरा वेचक काय काम त्यावेळी करतायत. 2019चा रिसर्च आहे माझा. त्या रिसर्च मध्ये मला एक पॉइंट असाही मिळाला की आपण जसं म्हणत होतो की ह्या समाजामध्ये दलित महिला अनेक आहेत
आणि ह्या समाजामध्ये जेव्हा दुष्काळ पडला, त्या दुष्काळात अनेक कुटुंब मुंबईत आली. हा पॉइंट कदाचित आईकडून माझा राहिला. पण ह्याच्यामध्ये एक मराठा समाजातलाही स्त्रिया कचरा वेचत होत्या, जो माझ्या दृष्टिकोनातून आलेला आहे. आमच्याकडे आजही ती बाई आहे जी कचरा वेचते आहे. जी कचऱ्यात दुष्काळामुळे ती मुंबईत आली आणि तिला काहीच काम करायला मिळालं नाही. नवऱ्याने गळफास घेतला आणि तिला मुंबईत शेवटी यावं लागलं मुलांना घेऊन. डोक्यावर छप्पर नाहीये, तर काय करणार? तर बाजूची बाई काहीतरी कचरा वेचते, काहीतरी करते आणि तिला पैसे मिळतात, हे तिच्या लक्षात आलं. आणि तिने मग ती सुरुवात केली आणि तिला ते कळलं की आता ह्याच्याने माझं घर चालू शकतं. सो बऱ्यापैकी तिने ते काम सुरू केलं आणि मग त्यानुसार ह्याच्यामध्ये आकार काम करत होतो अंबुजावाडीमध्ये. आणि त्यावेळी मग ते आमच्या संपर्कात आले आणि आता म्हणजे गेली 2 वर्ष काम ऍज अ कचरा वेचक म्हणून करत नाहीत, पण कचऱ्यात त्यांना बऱ्यापैकी आता त्यांची मुलं शिकलेली आहेत. जसं मम्मीने सांगितलं की 28 वर्ष आकारचं जे काम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक महिलांच्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यामुळे मुलांचं असं झालं की आम्ही शिकलो आहोत, आम्ही व्यवस्थित कमवतो, तर तुला कचऱ्यात हात टाकायची गरज नाही. अनेक वर्ष मम्मीकडून पप्पांकडून हेच ऐकत होती की म्हणजे मी सुद्धा कधी ऑफिसमध्ये गेली तर असंच व्हायचं की माझी सून वेचते, माझा मुलगा वेचते, मी वेचते आणि माझी मुलगी सुद्धा वेचते. हा एक कौटुंबिक व्यवसाय असं ते म्हणजे असं म्हणत होते की कुटुंबच आमचं हे करतंय. पण मी आता हे सांगू शकते की ज्या सुना आल्या आहेत, ज्या महिला वडिलांसोबत जोडल्या होत्या, त्यांच्या ज्या सुना आल्या आहेत, ह्या कामावर जातात. प्रॉपरली एका ऑफिसमध्ये 9 ते 6 ची नोकरी करणाऱ्या सुना अनेक महिलांच्या आलेल्या आहेत, कारण की त्यांची मुलं शिकलेली आहेत. तर आणि मुली जसं शिकल्यात का? मुली शिकून काय हो मुलींचं हो जसं हो मुली तुझ्या बाबतीत झालंय तसं त्यांचं पण झालं का? हा, म्हणजे कारण तुझे हो आई म्हणजे बाबा तर सजग होते, तुझे तर आई बाबा सजग होते. आणखीन एकच फक्त की तुझं नाव मी आधी विचारलं होतं की मला वाटलंच की तू जिज्ञासा शारदा मिलिंद असंच लावत असशील, पण म्हणून मी विचारलं आडनाव लावतात का, तर म्हणे हो आडनाव लावते, तर म्हणून मी तुझं नाव टाकलं. पण मला खूप आनंद झाला, कारण मी लता प्रतिभा मधुकर हे माझं पहिल्या ज्या लढणाऱ्या बाया आहेत त्याच्यामध्ये ते नाव आहे. त्याच्यामुळे तू तसं घेतलंय आई वडिलांचं नाव, त्याचं आई आणि तुझ्या आई बाबांनी तसं ठेवलंय, म्हणून तुझं खास अभिनंदन पण करते की जिज्ञासा शारदा मिलिंद. तर जिज्ञासा शारदा मिलिंद, आता तू जे म्हणते तसं तुझ्यासारख्या किती मुलींना तू बघितलंस की ज्या कचरा वेचक समुदायातून आल्या आणि मग त्या पुढे गेल्या असं. आमच्याकडे मुळात माझा जो काय म्हणतात की येण्याचा झाला की पप्पांचं जाणं हे कारण झालं कुठेतरी आकारमध्ये येणं, कारण की त्यांचं असं होतं की तू बाहेर 2 वर्ष काम कर कोणत्या तरी संस्थेत आणि अनुभव घे. पण मी असं झाल्यामुळे मी लगेच आकार जॉईन केलं आणि त्यामध्ये अनेक जण मला येऊन भेटत होते की मॅडम आम्ही आहोत, आपण एकत्र काम करूया. या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूपदा असं जाणवलं की ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबर येणाऱ्या मुली, त्यांचं राहणीमान खूप वेगळं आहे. म्हणजे जसं मी राहते तसं ते राहत आहेत. म्हणजे मला खूप वेगळं वाटलं अनुभव. मग मी जेव्हा कोविड आलं, तर मी असं म्हणेन की कोविड लोकांसाठी ड्रॉबॅक होता, पण माझ्यासाठी कुठे ना कुठेतरी अपॉर्च्युनिटी झाली की मला लोकांपर्यंत पोहोचता आलं. जिथे लोक पोहोचत नव्हते तिथे मी पोहोचत होती, धान्य घेऊन, रेशन घेऊन. त्यावेळी आम्ही प्रत्येक महिलेला आपल्या कॉलनी म्हणजे एरियातली लिस्ट बनवायला सांगितलेल्या की आपल्या ज्या कचरावेचक महिला आहेत, कारण की त्या किती महिला आहेत, त्यांचे कुटुंब किती आहेत, आणि आम्हाला त्याच्यातून ज्या लिस्ट येत होत्या, प्रत्येक मुलीने बनवलेल्या लिस्ट होत्या. हे मेजर होतं. आणि त्या प्रॉपर इंग्लिशमध्ये लिहिलेल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आम्ही एक मिटिंग घेतली जेव्हा कोविड संपलं त्यावेळी. आणि ते लक्षात आलं की ह्या मुलीही शिकलेल्या आहेत. आणि आता माझ्याकडे कचरा वेचकाची एक मुलगी आहे, ती पूर्णपणे स्वतः स्वावलंबी ती गाडी चालवते 4 व्हीलर, आणि ती प्रॉपर तिने स्वतःची एक गाडी घेतली आहे आणि ती एअरपोर्ट स्टँडला असते. ती एअरपोर्ट वरून लोकांना ड्रॉप पिकअपचे सर्व्हिस टॅक्सी करते आणि टॅक्सी तिचं करते, टॅक्सी हो सर्व्हिस. टॅक्सी चालवते. तसंच तिचं म्हणजे तिला आधी लोन मिळत नव्हतं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला आणि तिला ते सगळ्या गोष्टी करून दिल्या. ती प्रॉपरली एक म्हणजे इंडिपेंडेंट वुमन झालेली आहे. आणि अशा अनेक मुली आहेत कचरा वेचकांच्या ज्या कचऱ्यात गेल्याच नाहीत, कारण की त्यांचा स्तर उंचावला आहे. आणि
व्यवस्थितरित्या ते लोक काम करतात. आता माझ्याकडे आपल्या संस्थेमध्ये सुनीता मेहेंदळे म्हणून मुलगी आहे. तिने स्वतःचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि तिला आमच्या सोबत म्हणजे आम्ही छोटे छोटे प्रोग्राम जे घेतो, तर ती ऍक्टिव्ह कार्यकर्ती होती आमच्या विभागातली. तर तिला आम्ही ऍज अ संस्थेचा कार्यकर्ता म्हणून घेतलेलं आहे आणि ती व्यवस्थितरित्या काम करते आहे. म्हणजे तिला एक त्या गोष्टीची आवड सुद्धा आहे. त्याच्यामुळे तिने खूप व्यवस्थितरित्या काम उचलून ठेवलं आहे. आता आमचे जसं मम्मीने सांगितलं की AIW महाराष्ट्र, AIW मध्ये मी काम करतो. तर तिथे सुद्धा AIW ती म्हणजे जाते, काय तिची थोडं सांग मीटिंग्स ना. अटेंड करते. AIW म्हणजे काय ते थोडं सांग. अलायन्स अलायन्स ऑफ वेस्ट स्पीकर म्हणून ऑर्गनायझेशन आम्ही आहोत. अशा ह्या ऑर्गनायझेशन मध्ये महाराष्ट्र लेवलच्या संस्था आणि इंटरनॅशनल लेवलच्या नॅशनल लेवलच्या सगळ्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये मुंबईत काम करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत, महाराष्ट्रात काम करणाऱ्या, नॅशनल लेवलला काम करणाऱ्या सगळ्या संस्थांचा एक मंच आहे. तिथे ज्या स्थानिक स्तरावरती जे प्रॉब्लेम्स वेचकांना फेस करावे लागतात, ते आम्ही वर्षातून 6 महिन्यातून आमच्या मीटिंग्स होतात आणि त्या आम्ही मांडत असतो. आणि मग त्या स्तरावरती आम्ही पॉलिसी लेवलला डिस्कशन करत असतो आणि ते आम्ही सबमिट करत असतो सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटने. आणि ह्या संदर्भात अनेक महिने आमच्या मीटिंग होत असतात. त्याच्या संदर्भात आमच्या ज्या म्हणजे आता माझ्याकडे जे स्किल्स आहेत ऍज अ ऑर्गनायझेशन म्हणून, माझ्या कचरा वेचक महिला काहीतरी वेगळं करत असतील तर ते मांडताना दुसऱ्या संस्था त्या कॅचअप करतात व तिथे ते प्रयत्न करतात. जसं बँगलोरला एक संस्था आहे हर्सू दलाल म्हणून, त्यांनी इव्हेंटचं काम सुरू केलं वेस्ट मॅनेजमेंटचं. तर ते काम त्यांचं बऱ्यापैकी झालं. गेल्या 6 महिन्यापूर्वी आमची मीटिंग झाली या संदर्भात आणि ते काम मला कुठेतरी असं वाटलं की माझ्याही महिला इथे करू शकतात मुंबईत. आणि मी ते प्रयत्न केला आणि हर्सू दलालने आम्हाला मदत केली या सगळ्यामध्ये. कारण की AIW ह्या सगळ्यामध्ये संस्थांना कुठे ना कुठेतरी मदत करतं. आणि आम्ही इथे 2 इव्हेंट केले आहेत आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ज्या महिला म्हणजे म्हणतात ना, रस्त्यावर फिरत होत्या कचऱ्यासाठी, त्यांना एका जागेवरती आणायचा आम्ही प्रयत्न केला. आणि की महिलांनी त्या कचऱ्यातच राहावं अशी अजिबात संकल्पना तेव्हाही नव्हती आणि आताही नाहीये. तर महिला आता स्वतःचा बचत गट सुरू करत आहेत. काहींनी साड्यांचा बिझनेस स्टार्ट केला आहे, काहींनी म्हणजे मी जेव्हापासून आकाश जॉईन केला आहे तेव्हापासून मी हाच प्रयत्न केला आहे की महिलांना एक वेगळ्या स्तरावरती बिझनेससाठी आपण मदत करायची. आणि त्याच्यामध्ये मी हवं तर एक भंगारवाला, नेहमी असं म्हटलं जातं की पुरुष पॅट्रियाटिकल संस्कृतीचा भंगारवाला आहे. मग तो भंगारवाली का नसू शकते? भंगारवाली पण तर असू शकते ना, तो पण तर एक बरोबर बिझनेसच आहे. जसं बरोबर थिंकिंगने अगदी आम्ही गेलो तर मग बरोबर. आम्ही महिलांना भंगाराचं दुकान स्थापन करायची ही संकल्पना दिली आणि ते वा. म्हणजे रद्दीवाला, भंगारवाला अशी जी दुकानं होती ती फक्त पुरुषांची होती. त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रियांची दुकानं काढली. आपण पुन्हा येऊ शारदा आणि यांचं सुरू झालं की अगदी या मुद्द्यावरच वळण मिळतंय असंघटित कामगार म्हणून आणि ते संजीवनीकडे आपण जातोय. तर संजीवनी, तुला काय वाटतंय की एकूण तू ज्या पद्धतीने घरकामगार स्त्रियांचं संघटन जेव्हा सुरू केलं तेव्हा सर्वात पहिल्यांदा तर विरोध सर्व मध्यमवर्गीय स्त्रियांचा झाला असेल. त्या म्हणाल्या असतील की आमच्या घरी येणाऱ्या बाईला पगार का बरं इतका जास्त द्यायचा. तिथून म्हणजे ही जी लढाई आहे ही लढाई पहिल्यांदा अशी झाली असेल स्त्रियांची. तर ती कशी लढाई आहे आणि त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की त्यावेळेला तुम्ही त्याच्यात कसं लोकांशी बोलणं केलं, कसा संवाद केला? घरकामगार स्त्रियांचं संघटन करणं खरंच तितकं सोपं आहे का? खरंच त्या बायांना तेवढे हक्क अजूनही मिळतात का? या सर्वावर तू जरा प्रकाश टाक. एक तर या स्त्रियांचं जिथे नोकरी कामाला जातात म्हणजे काम करतात, घर काम करतात आणि तिथे असणारी जी महिला असते म्हणजे मालकीन म्हणतो आम्ही, मालकीन किंवा मालक. तर सुरुवातीच्या काळामध्ये ह्या महिला ज्या वेळेला युनियन मध्ये जोडायला सुरुवात झाली, आम्ही त्यांच्याशी बोलत होतो की बाबा आपली लढाई ही आपल्या हक्कासाठी आहे. कामगार म्हणून आपल्याला घरकामगार म्हणून आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे. आपण कामगार आहोत. जसं मी सुरुवातीला म्हणाले त्या पद्धतीचा तो त्यातला एक मुद्दा होता. तिसरं असं होतं की जिथे आपण काम करतो म्हणजे ज्यांच्या घरी आपण काम करतो, तर मग तिथे काम करत असताना ते जे आपल्याला देतात, वेज देतात ना, मिनिमम
मिनिमम बरोबर. वेज देत नाहीत, पण ते काही एक ठराविक रक्कम त्यांनी द्यायला पाहिजे. ठरलेली हा. असते. तर ती एक रक्कम असते. आणि त्या पद्धतीने त्या कामं करतात. तर सुरुवातीला जर आपण बघितलं, की जे रेट होते कामाचे रेट होते समजा 250 पासून, काही आता माझ्याकडे 70-80 वर्षाच्या महिला पण काम करणाऱ्या अजूनही काम करतायत. हो. म्हणजे त्या आहेत. त्यांचा अजूनही वेगळा त्याची सिनियर निवृत्ती नाहीये. घरकामगार स्त्रियांना निवृत्ती घर नाहीये. कामगारांना हे नाहीये, म्हणजे तुम्हाला काय बोलतो आपण, वयाचं बंधन नाहीये. ते रिटायर होऊ शकत नाही. होऊ शकत नाही म्हणजे त्यांची परिस्थिती किंवा त्यांनी जे हो. आतापर्यंत माझ्याकडे जवळ-जवळ एक 80 महिलांचा ग्रुप आहे, ज्या सिनियर सिटीजन आहे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये एखादं काम करतायत. म्हणजे सगळ्यात महत्वाची अडचण अशी होती, की त्यांनी कामं करत गेले. कामात करत असताना ह्या महिला स्वतःकडे बघत नाहीये, की हं. आलेले पैसे खर्च, म्हणजे त्यांचं आर्थिक नियोजन आतापर्यंत झालेलं नव्हतं. मग जशी युनियन स्थापन झाली, युनियनमध्ये ते मीटिंग्स वगैरे सुरू झाल्या. तर हं. आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, की "आजी बघ, तू त्यावेळेला काही स्वतःसाठी राखून ठेवलं नाहीस. मग आता हं. तुझी वेळ अशी आलेली आहे. मग औषध पाण्याच्या खर्चाचे प्रॉब्लेम निर्माण होतात." आणि हं. काही ज्या महिला आहेत त्या एखाद्या कुटुंबामध्ये जास्ती काळ जर काम करत होत्या, 25 वर्ष, 30 वर्ष, तर हं. त्याच्यामधून कधी-कधी ते मालक वर्ग त्यांना मदत करतात. असं नाहीये की त्यांना मदत ते करत नाहीत. पण त्यांच्या हक्काचं मिळत नाही. म्हणजे जर मी 25 वर्ष जर कुठे मी नोकरी करतीये, तर मी ग्रॅज्युटी मागेन. हां, मी बाबा मी इतके वर्ष काम केले, मग मला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे. मग हं. आम्ही हळू-हळू ग्रॅज्युटीची डिमांड केली. महिलांच्या डोक्यात घालायला सुरुवात केली, की घालायला आपण लागते 3 ते. वर्षापेक्षा जास्ती काळ जर आपण एका घरामध्ये काम करतो आणि जर आपल्याला काढलं जातं किंवा हं. आपण तिथून सोडतो, कटकट असली वगैरे तर आपण ते काम सोडतो. तर मग हं. आपण ग्रॅज्युटीचे आपण हकदार बनतो. हं. पण ते आपण कधी बनणार? जर आपण कामगार असू तर आपण बनणार ना. हं. तर असे म्हणजे हळू-हळू मी एक-एक मुद्दे ह्या सगळ्या स्त्रियांच्या सोबत आम्ही अ, घेऊन गेलो. तसंच जसं आता माझी मैत्रीण बोलली शारदा, की लढावं लागतं. लढल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. आणि बरोबर. लढून म्हणजे मिळेलच असं नाही, पण ते ती लढाई अशी असली पाहिजे, की हा जो समूह आहे, आता जसं त्यांनी कचरा वेचक सांगितलं, तसं माझं घर कामगार महिलांचं आहे. मग त्यांचे प्रश्न घेऊन सरकारी दरबारी त्यांच्या मागण्या आपण दिल्या हे केल्या पाहिजे, डिमांड ठेवल्या पाहिजे. मग आम्ही असे काही आमचे डिमांड्स आहेत, जे आम्ही सरकारला सातत्याने आम्ही सांगत असतो, की ह्या महिलांना पेन्शन मिळाली पाहिजे. यांना ई-एस-आय मिळायला पाहिजे, आरोग्याची हं. मिळालं आरोग्य पाहिजे. विमा मिळाला पाहिजे. आरोग्य विमा सोबतच विमा त्यांना मिळाला पाहिजे. हां, बाळंतपणाची या रजा, महिलांना बाळंतपणाची हां. रजा आणि असं. हां. विकली ऑफ, आता प्रश्न आला की विकली ऑफचा आहे ना, की हं. तुम्हाला आठवड्याची सुट्टी तुम्हाला हो. मिळाली पाहिजे. पण ह्या हो. कामामध्ये सुट्टीचं नाव घ्यायचं नाही तुम्ही. हो. म्हणजे ती बाई मग हो. चिडते. कारण तुम्ही थोडं बायकांचा हातच निघून जातो. त्यांचा उजवा हात असतात या स्त्रिया आणि हां, त्याच्यामुळे हां. त्यांनी सुट्टी घेतली की लगेच यांची कटकट सुरू होते की पटकन. त्यांनी मग सुट्टी का जेव्हा घेतली. जशी आपली युनियन झाली, संघटन झालं. संघटनमध्ये हं. आम्ही पहिलं म्हणाले, की आपली हक्काची रजा आपल्याला आपल्या हं. मालकाकडून, मालकिणीकडून आपल्याला घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही कामाला लागता, तेव्हा तिला सुट्टीच्या बाबतीत त्यांना सांगायचं. तर हं. मग कधी कुठच्या महिलांना 2 सुट्ट्या मिळतात. म्हणजे 15 दिवसाला 1 सुट्टी हो. आणि कोणाला 3 मिळतात. पण 4 सुट्ट्या अशा कोणालाच मिळत नाही. हो. आठवड्याची जी रजा म्हणतो. आणि ह्या ज्या स्त्रिया आहेत, घरकामगार स्त्रिया आहेत, ही यांची कष्टाचं खूप काम आहे. आपल्याला हो. एक कुटुंबाचं, आपल्या घरातलं आपल्याला काम करताना आपण म्हणजे थोडं आडवं होतो. हे आज मी लय हो. काम केलं. पण हो. ह्या 10 घरची कामं, 8 घरची कामं, 7 घरची कामं करून परत दुसऱ्या दिवशी त्याच एनर्जीने त्या कामाला सुरुवात करतात. हो परत आणि त्यांच्या आहारात घरी जाऊन पण कामं असतात. घरी जाऊन मुलांना नाही, सांभाळणं, घरी पण मुलांना असतं. शाळेतून घरी आणणं. त्यांना इथून गेल्यावर, कामावर गेल्यावर त्यांना घरची कामं असतात. घरातलं सगळं करावंच लागतं. नवरा व्यसनाधीन नसला तर त्याचा मारही खावा लागतो. दुसऱ्या दिवशी डोकं, हात तुटलेला असेल तरी ती कामावर जाते. कारण परत कामावरची कटकट असते. म्हणजे ज्या हो. बाईकडे काम करते ती. आणि ही भीती असते, की ती मला कामावरून काढून टाकेल. हो. आणि कुठलीही परत सिक्युरिटी नाही. कुठलीही म्हणजे सुअरिटी सुरक्षितता नाही. नाहीये. हां. सुरक्षित नाहीये. तर ह्या सगळ्या रजेचा हक्क,
तुम्ही जेव्हा मालकांकडे मागाल ती एक सुरुवात झाली. मग आता कुठे कुठे 4 सुट्ट्या काही महिलांना मिळतायत. हं. खूप महिलांना नाही मिळत आहेत. पण मग हे झालं आता वेतनवाढ. वेतनवाढचं म्हणजे मिनिमम वेतन आपण सरकारला म्हणतोय, की तुम्ही मिनिमम वेतन ह्या कामासाठी तुम्ही ठरवून द्या. एका हं. कुटुंबाला, एका व्यक्तीला जगण्यासाठी किती लागतं मिनिमम वेतन ते सरकारने ठरवावं. हं. तर त्यामध्ये आता आम्ही ह्या सगळ्या महिलांना सांगतो, की बाबा तुम्ही वर्ष झाल्यावर तुमच्या हं. मालकिणीसोबत किंवा मालकासोबत तुम्ही हं. पगारवाढीसाठी बोलायचं. पगारवाढ हं. म्हणजे काही आपण मोठी मागत नाही. ॲक्चुअली हं. त्यांना जे मिळणारे पैसे आहेत तेच ऑलरेडी खूप कमी आहेत ना. हो, हो. 700, 800 किंवा 900 किंवा ₹1000 हं. एका हं. कामाचे मिळतात. हं. मग युनियनमध्ये संघटन झाल्यामुळे मग संघटनेने काही नियम बनवले. हं. आमच्या संघटनेने एक अ, अ, वेज म्हणजे मिनिमम वेजसाठी आम्ही एक हे घेतलंय, ठराव घेतलाय, की बाबा 3 वर्षासाठी हे मिनिमम वेज आपण मालकांकडून जेव्हा कामाला आपण लागतो, हं. त्यावेळेला. मग शहरामधलं आणि ग्रामीण भागामधलं रेट कार्ड आहे आमचं, कामाचं रेट हं. कार्ड. 3 वर्षासाठी तो रेट कार्ड चालतो. हं. काही जण, काही महिला घाबरतात, हं. की मी बोलले आणि माझं काम गेलं तर काय होईल? बरोबर. जेव्हा त्या युनियनमध्ये पण यायच्या, तर त्या मालकिणीला सांगत नव्हत्या, हं. की आम्ही युनियनमध्ये आहोत. ही भीती होती, की युनियनमध्ये गेलो म्हणजे आपल्याला काढतील कामावरून. हं. पण हं. आता या 7 वर्ष मी एक 7 वर्ष झाली ते या सगळ्या हं. घरकामगार स्त्रियांसोबत मी काम करते. त्यांचं संघटन जवळ-जवळ हं. 1100 महिलांचं संघटन मी चालवते. हं. त्याच्यामध्ये हळू मी असा विचार केला, की आपल्याला जसं महिलांचे प्रश्न आहेत, तसे मालक वर्गाचे देखील प्रश्न असतील आणि ह्याला जर तोडगा काढायचा असेल किंवा एक हं. चांगला मार्ग काढायचा असेल, तर मालक वर्गाशी पण संवाद आपला झाला पाहिजे. हं. मग एक डिसेंट जसं आंतरराष्ट्रीय महिला दिवस असतो, वेगवेगळे दिवस असतात. तसाच एक डिसेंट वर्क डे असतो. हं. तर तो साधारण ऑक्टोबरला असतो डिसेंट वर्क डे. मग त्या हं. निमित्ताने मी एकदा ठरवलं, की आपण मालकांना मीटिंगला बोलवूया. हं. जसं हं. ह्यांचा मी फंक्शन करते, कार्यक्रम घेते, तसा मालक वर्गाचा घेऊया. हं. पण पहिला सगळ्या महिला घाबरल्या म्हणे आमचे येतील नाही, येतील, मालकीण येईल, काय येईल. मी म्हटलं आपण प्रयत्न करूया. आपण 25 लोकांना बोलवूया. 25 मधले 10 येतील. पण हं. आपण एक संवाद सुरू करू. एक दिवस कामाला नकार, एक दिवस कामाला सुट्टी असा तो दिवस असतो. नाही, नाही. डिसेंट वर्क. मालकीणीला नाही, कार्यक्रमाला घेऊन यायचं. नाही, डिसेंट वर्क म्हणजे एक दिवस कामाची हक्काची सुट्टी असा ना हक्काची डिसेंट सुट्टी वर्कचा आणि अर्थ. डिसेंट वर्क म्हणजे तुम्ही हे, तर मग हां. मी त्याला थोडं वेगळं, की बाबा डिसेंट वर्क म्हणजे तुम्ही जे काम करता, कोणाकडे काम करता, घरकाम करता. तर माझं क्षेत्र घरकाम असल्यामुळे तुम्ही समजून घ्या, की मला काय म्हणायचंय. तर तुम्ही काम करता तर मग त्या कामावरती ती मालकीण खुश असेल, तर ती तुम्हाला 2 पैसे वाढवून देते. हो, आणि हो. तुम्ही काम जर नीटनेटकं नाही केलं, तर तुम्हाला हे येतं म्हणजे तुमचं पगारवाढीचं काही इश्यू येणार नाही किंवा तुम्हाला त्या बघणार पण नाहीत, असं साधारण होतं. तर मग आम्ही एक संवाद सुरू केला बदलापूरमध्ये पहिल्या वेळेला खूपच, आणि खूपच महत्वाची सगळ्या गोष्ट केली. खूप महत्वाची गोष्ट. खूपच हां आणि महत्वाची मग गोष्ट कारण त्यावेळेला मालक आणि मजुरांना एकत्र आणण्याचे संवाद खूप कमी झालेले आहेत. ही खूप महत्वाची नाही गोष्ट मग आहे. त्यांना मी एकत्र आणलं. त्यांच्यासाठी एक गेट टुगेदर सारखा एक छोटा प्रोग्राम ठेवला. आणि मग हं. कधी-कधी मग 7 वर्ष झाल्यामुळे आमच्या ट्रेनिंग्स असतात, मीटिंग असतात, मोर्चे हं. असतात. ह्या सगळ्या हक्काची लढाई आहे ना. मग हं. हळू ह्या महिलांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. आज आमची मीटिंग आहे, मी आज येणार नाही किंवा मला लवकर जायचंय किंवा हं. आज माझा मोर्चा आहे, मला सुट्टी पाहिजे. मग ह्या सगळ्या महिलांना पण प्रश्न पडला, की ह्या मीटिंगमध्ये करतात काय? हं. मग त्या दुसऱ्या दिवशी गेल्यावर त्या विचारतात त्यांना, "काल काय हं. झालं तुमच्या मीटिंगमध्ये?" हं. हं. म्हणजे हे एक चांगलं एक बरोबर. नातं झालं, म्हणजे नातं झालं मालक आणि बरोबर. कामगारांचं नातं. हो. त्यानंतर ती मीटिंग मी तो कार्यक्रम घेतला आणि मी त्यांना बोलायला सांगितलं, की तुमचं काय मत आहे? हे ज्या घरकामगार स्त्रिया ज्या कामाला येतात, त्या तुमच्याकडे काम करतात, तर त्याबद्दल तुम्ही बोलावं. हं. आणि मग महिलांना सांगितलं, की आपण अशी भूमिका ठेवायची, की आपल्याला जर आपल्याबद्दल समोरची व्यक्ती जर
काही आरोप करत असेल तर म्हटलं शांत राहायचं. हम्म. म्हणजे आपल्याला जाणून आपल्याला कळेल तर आपल्या मालक आपल्याबद्दलचं काय. म्हणजे अशा पद्धतीचा एक उपक्रम मी इथे सुरू केला. त्याच्यानंतर दरवर्षी आम्ही त्या मालक वर्ग चांगल्या मोठ्या प्रमाणात मालक वर्ग येतो मीटिंगला. काही सजेशन्स ते देतात. तर मागच्या वेळेला आम्ही म्हणालो की बाबा ह्यांच्यासाठी आपण भविष्यासाठी काहीतरी निधी उभा केला पाहिजे. कारण ह्या महिलांचं काहीच राहत नाही ना यांच्याजवळ. तर मेडिक्लेम काही नाहीये, LIC नाहीये, अशा सगळ्या गोष्टी हां. करायला हव्या. हो, त्यांच्या हो, विमा हो. योजना केल्या पाहिजे. मग काही मालक वर्ग म्हणाले की ताई मॅडम आम्ही आमचे कॉन्ट्रीब्युशन देऊ आणि त्यांनी त्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन देऊया. आपण असं त्यांच्यासाठी एक थोडी अमाउंट आपण बाजूला ठेवूया. म्हणजे असा हा एक चांगला मार्ग त्याच्यातून पुढे आला. म्हणजे ते व्यक्तिगत होत होतं. तर हा एक याच्यातून म्हणजे मालकांच्या बाबतीत झालं. पण दुसरा कधी-कधी असा प्रश्न येतो की एक दिवस जर बाई कामाला गेली नाही, हम्म. तर दुसऱ्या दिवशी त्या बाईला जास्तीचं काम असतं. म्हणजे काम कमी होत नाही. हो, म्हणजे मी सगळे आज सुट्टी पुन्हा घेतली भांडी तर एवढी मला असतात, कपडे एवढे मग मला असतात. दुसऱ्या दिवशी डबल भांडी. हम्म. मग त्या सुट्टीचा उपयोग कुठे येतो? बरोबर. मग ज्यावेळेला मी मालक वर्गाशी बोलणं केलं, मीटिंग केली. मग त्यांना मी म्हटलं, की तुम्ही कुठच्या ना कुठच्या ऑफिसमध्ये, प्रायव्हेटमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, बँकांमध्ये कुठे नाही कुठे तुम्ही नोकरी करता. मग तुम्हाला आठवड्याभराची सुट्टीची का गरज असते? हम्म. तर एक दिवस शरीराला आपल्या आराम मिळायला पाहिजे म्हणून आपण सुट्टीची हे करतो ना. मग ह्या महिलांचा जीव नाहीये का? हम्म. ह्यांना मिळायला पाहिजे की नको मिळायला पाहिजे? हम्म. म्हणजे असा एक संवाद एक सुरू झाला. तर आता इथे मी ज्या विभागात काम करते तिथे बऱ्यापैकी सुट्ट्यांचं हे चिडचिड होत नाहीये. त्यानंतर हम्म. मग परत यांच्यासाठी एक बोर्ड आहे. मी सुरुवातीला सांगितलं की कामगार बोर्ड आहे. बोर्डामध्ये यांची नोंदणी होते या महिलांची. हम्म. पण नोंदणी होताना अ, मालकाचं प्रमाणपत्र लागतं, की सदर महिला ही माझ्याकडे काम करते. हम्म. आणि तेव्हा तिथे ती नोंदणी होते. तर आता बरोबर. मालक वर्ग सुरुवातीला प्रमाणपत्र द्यायला तयार नव्हतं. हम्म. अजिबात तयार नव्हतं. का? तर ह्यांना आम्ही पेन्शन द्यायची आहे का? ह्यांना यांच्या सगळ्या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पुऱ्या करणार आहोत का? मग मालकाशी मला इंडिव्हिज्युअली फोनवर बोलावं लागायचं, की जर तुम्ही सही दिली आणि तिकडून व्हेरिफिकेशन अधिकारीचा जर फोन येतो तुम्हाला, तर तुम्ही फक्त सांगितलत, की बाबा ती बाई माझ्याकडे काम करते. म्हणजे ती ताई माझ्याकडे काम करते. आणि ह्या महिलांचं कसं असतं, कामामध्ये वेगळं नाव आपण ठेवलेलं असतं. आपण म्हणजे जिथं आपण काम करतो त्या काहीतरी वेगळं बोलतात. खरं नाव त्यांचं हे होतं. तर आम्ही सुरुवातीला म्हटलं, जे तुमचं आधार कार्डवर जे नाव आहे तेच त्यांना घ्यायला सांगा तुम्ही नाव. आता ते माई नाही, ताई नाही आणि बाई नाही, काय नाही. माझी ओळख संजीवनी आहे, तर मला संजीवनीच म्हणा. बरोबर. असं एक सुरुवात केली आणि मी म्हटलं मग ज्या वेळेला बोर्डाला नोंदणी करायची, तर तिला घरामध्ये त्या बाईला मावशी बोलतात. कुसुम मावशी, नंदा मावशी. मग व्हेरिफिकेशनचा फोन आला, तर ते विचारतात. ते काही नाव सांगत नाहीत. ते म्हणतात, "तुमच्याकडे कोण काम करतं?" तर म्हणतात, "माझ्याकडे कुसुम काम करते." पण तिचं तिथं आधार कार्डवर कुसुम नाव नाहीच आहे. मग ते फॉर्म रिजेक्ट होतात, ती नोंदणी. मग हे हो, सगळं म्हणजे एका बाजूला हे पण बरोबर. मालक वर्गाशी बोलावं लागतं. अ, हम्म. अ, म्हणजे अशी एक ही पण समस्या येते आणि आता बऱ्यापैकी मालक वर्ग थोडा सहकार्य करतोय, की ते आता मला एक अ, प्रश्न होता, की अ, अ, खूप म्हणजे खूप ठिकाणी ज्या पद्धतीने सुरुवातीला जसं नागपूरला रूपा कुलकर्णीने मोलकरीणी संघटना काढली, पुण्यामध्ये पहिल्यांदा मोलकरीणी संघटना निघाली. मग त्याचा जो हां. संपूर्णतः हा इतिहास आहे, जसं आता कागद काचपत्र आणि स्वच्छ कामगार, तर त्यांनी हं, कामगारांना तसं कामगारच ठेवलं. पण हं, शारदा आणि मिलिंद आणि आकारचं जे काम जिज्ञासांनी पुढे नेलंय, हं, त्याच्यामध्ये कचरा हं. वेचक स्त्रिया कचरा वेचकच राहिल्या पाहिजेत असं नाही, तर त्यांची पुढची पिढी कुठेतरी दुसरीकडे गेली पाहिजे. तसं तुझा पण खूप प्रयत्न आहे, की ह्या घरकामगार हां. स्त्रियांची मुलं मुली जे आहेत ते वेगळ्या कामाला लागले पाहिजे. त्याच्याबद्दलही नाही. सांग. आणि दुसरा मुद्दा, की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या बद्दल तक्रारी येत असतील, कारण खूपदा घरकामगार स्त्रियांना त्यांचे अनुभव असे असतात,
की अचानकपणे असे लैंगिक छळाचे अनुभव येतात आणि त्यांना कामं सोडावी लागतात. तर तसे जे अनुभव असतील तेव्हा तुम्ही काय करता संघटन म्हणून? एक तर मी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की ह्या कामामधून हे काम आहे ते पिढ्यानपिढ्या करावं असं आम्हालाही वाटत नाही. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की आई कामाला आली का तिच्याबरोबर तिची मुलगी पण यायची आणि मग ती मालकीण म्हणायची तुम्हाला उद्या सुट्टी घ्यायची तर तुमच्या मुलीला पाठवा. म्हणजे असं थोडं चित्र हो, होतं. पण हो. आत्ताच्या ह्याला त्यांची मुलं अजिबात त्यांच्यासोबत जात नाहीत किंवा त्या घेऊनही जात नाहीत आणि मुलांच्या शिक्षणाकडे त्यांना वाटतं आपली मुलं शिकली पाहिजेत. मुलगीच विशेषतः मुलगी शिकली पाहिजे. कारण ती बाई म्हणून तिने जे शिक्षण सावित्रीबाईंचं खरं तर सावित्रीबाईंचा हा वारसा तुम्ही लोक ज्या हां, पद्धतीने हां. चालवताय. मग ते मी ते तुझ्याशी बोलते. तर त्यांना आता असं जाणवलं की जे माझं झालंय ते माझ्या मुलीचं होऊ नये. मुलांचं असं म्हणत नाही, मुलीचं होऊ नये. आणि मग त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली. आता माझ्याकडे काही चांगल्या शिकलेल्या घरकामगार काम करून घरकामाच्या कमाईवरती मुलांना शिक्षण दिलेल्या काही महिला आहेत. जसं एका महिलेचा मुलगी सीए आहे आणि इंटरनॅशनल कंपनीला ती काम करते. सेफ आहे. म्हणजे असे वेगवेगळे केलेली आता ती बदल झालेले आहेत. त्याचबरोबर ज्या तरुण घरकामगार स्त्रिया आहेत, ज्यांना शिक्षण घेता आलेलं नाहीये. तर आता ह्या मार्चमध्ये जे एसएससी बोर्डचं जे रिझल्ट लागलं, तर आमच्या 4 महिला एसएससी बोर्डामध्ये पास झाल्या. वा, खूपच आणि आता चांगली गोष्ट. 2-3 महिला आता 12वीला बसलेत. वा, म्हणजे काम करतायत, घरकाम करतायत, पण अभ्यासही करतायत. वा. तर ही एक म्हणजे सावित्रीमाईच्या म्हणजे आम्ही लेकी आहोत. आम्ही सावित्रीमाईचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. तो वारसा पुढे चालला पाहिजे. बरोबर. या घरकामगारांमध्ये ते रुजवणं. तर मग शिकल्या ना, मला खूप आनंद झाला. आत्ताच्या अगदी. 2024चा एसएससी बोर्डचा जो रिझल्ट लागला ना, वा, तर वा. मला अतिशय आनंद झाला, की अगदी. माझ्या महिला एसएससी बोर्डामध्ये पास झाल्या. मग बरोबर. फोरमवाल्याच्या सुजाताने माझ्या महिलांचं स्वागत केलं. त्यांना छोटे गिफ्ट दिलं. म्हणजे आनंदच वाटला ना, काम करणारी बाई आणि जी एसएससीला तिने बसली. शिक्षण घेऊन आता भरारी घेते आहे जसं मग जिज्ञासा. म्हणूनच आम्ही त्या छोट्या पर्स दिल्या होत्या. त्याच्यावर ते लिहिलं होतं. आता पुढचं पाहू. म्हणजे आता 10वी अरे वा. झाली. तर पुढे आपल्याला आता 12वी करायची. म्हणजे बरोबर. हे पण एका बाजूला हा बदल आहे ना. जर आपण बरोबर. नसतो त्यांच्या सोबत किंवा सावित्रीबाईंचं मी वारसाच घेतला नसता, मी पण त्या पार्कसाईडच्या जर वस्तीमध्ये मीच राहिले असते, तर हा वारसा तसा चालला असता ना पुढे. बरोबर. तर तो एक मला म्हणजे खूप अभिमान वाटतो की माझ्या महिला शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंफार शिक्षण घेतायत. आणि ज्या मुली आहेत, काही ज्या तरुण मुली आहेत, ज्या शिक्षित आहेत, 10वी 12वी झालेत, पण ह्या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. तर मग त्यांच्याशी मी बोलले की बाई तू 12वी शिकलेली आहे. कारण आम्ही त्यांचे फॉर्म भरतो ना, तेव्हा ते आपल्याला कळतं शिक्षण वगैरे त्यांचं. मग त्या म्हणे मॅडम आता असं आहे की या कामामध्ये बंधन नाही, म्हणजे 8 ते 7 ड्युटी नाहीये. आणि मला माझं घर सांभाळता येतं आणि मला माझी मुलं सांभाळता येतात. म्हणजे मधल्या वेळेमध्ये मी 2 ते 4 तासामध्ये मी काही ठराविक कामं करून म्हणजे रक्कम मी जमा करतो. म्हणजे असंही ह्या या कामाकडे लोक व्यवसायाला जरा चांगले दिवस यायला लागल्यामुळे आता ह्या पण मुली त्याच्याकडे वळायला लागल्या असं आहे. नाही थोडेसे म्हणजे चांगले याच्यामध्ये दिवस. तुम्हाला घरही बघता येतंय हो. आणि तुम्हाला आणि मुलंही सांभाळता मुलंही येतात आणि बरोबर. पैसे मिळतायत. बरोबर. तर तसं आहे. म्हणजे असं मी काय तिन्ही म्हणत होतंय होते, ना. आता जिज्ञासा आपण जुळली आहे आणि आपण हा पुढचा एक भाग घेऊ तेव्हा आपण हे बाकीचे प्रश्न घेऊया. पण जिज्ञासा आणि संजीवनी दोघींनीही तुम्ही जी मांडणी केली आज ही खूप महत्वाची आहे. मला माहिती नाही की वेगवेगळ्या चॅनलवरती मांडणी कशी होते किंवा केली जाते की नाही, कारण आजकाल माध्यमच जवळपास आपल्यासाठी बंद झाली आहेत. जी माध्यम आहेत ती माध्यमं
काही ठिकाणी पुरस्कार देतात तेव्हा आपले 10 मिनिटाचे टॉक ठेवतात. म्हणजे आता संजीवनीला मिळाला, तुला मिळाला, शारदाला मिळाला, त्या पुरस्कारापुरतं टॉक होतं. पण आज तुम्ही जे काही मिळवलंय तो आज खूप मोठा पुरस्कार आणि तो स्त्रियांच्या संघटनेसाठी आणि चळवळीसाठी खूप मोठा पुरस्कार आहे. म्हणजे एरवी कसं होतं की काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, पण तुम्ही केलेलं काम हे चळवळीसाठी पुरस्कार आहे. 1100 स्त्रियांचं संघटन होणं, 6000 स्त्रियांचं संघटन होणं ही साधी खाण्याची गोष्ट नाहीये आणि ते टिकवणं, त्यांना त्या पद्धतीने एकत्र करणं. तर शेवटचे आपण आता हे करू की ज्या वेळेला अत्याचाराच्या घटना येतात, ज्या वेळेला अशा पद्धतीने, तर तुम्ही ते पोलिसांमध्ये जाऊ शकतात का? त्या कोणाला तक्रार करतात? तसे काही तक्रार कक्ष आहेत का? त्यांचे हेल्पलाईन नंबर्स आहेत का? ह्याचं आपण काही केलंय का? संजीवनी तू थोडक्यात सांग, मग मी हिच्याकडे जाते, जिज्ञासाकडे, आणि मग आपण शेवट करू. हा. नाही, एक तर जे आपण हे म्हणतो ना की सेक्शुअल हॅरेसमेंट, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, हा तर लैंगिक स्त्रियांचा होणारा छळ हा कधी कधी तुमचा टचेबल पण असतो, कधी कधी टचेबल पण नसतो. पण बरोबर. त्या छळाला आपण म्हणजे आपल्याला त्रास होतो. म्हणजे ह्या महिलांसोबत काम करत असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो किंवा बोलतो. तर मग त्यांना आपण असं बोललं की की बाबा तुम्हाला अशा पद्धतीचा कधी त्रास होतो का? हा, डायरेक्टली. एक आम्ही सुरुवातीला अगदी असं ठरवलेलं आहे की आमचा नियम आहे, युनियनचाच नियम आहे, संघटनेचा नियम आहे, जिथे एकटा पुरुष राहतो त्या घरामध्ये काम करायचं नाही. हम्म. हम्म. म्हणजे बाईने काम करायचं नाही. हे पहिलं आहे स्वतःच्या सुरक्षितेसाठी आणि स्वतःसाठी. मग बायका ते नाकारतात की आम्ही काम, कोणी सांगितलं नाही की पहिलं ते काम त्या घेत नाहीत जिथे एकटे पुरुष असतील तिथे. आता राहिला की कुटुंबासोबत असताना जर लैंगिक शोषण शक्यतो मला तरी अजून दिसलं नाही. पण लादी पुसताना त्यांचा पल्लू जर खाली असा गेला तर तो जो मालक असतो, म्हणजे घरातला पुरुष असतो, तो एकटक बघत राहणं वगैरे, किंवा ते नजरेमधून हॅरेसमेंट असते ना, हम्म. तर त्या महिला आपल्याशी बोलतात. पण त्या म्हणतात ताई मॅडम तुम्ही बोलू नका, माझं काम जाईल वगैरे, अशा पद्धतीचं. कारण त्यांच्यासाठी काम हे महत्वाचं असतं, कारण कुटुंब चालवण्यासाठी. आणि दुसरं की ह्यांच्यासाठी हेल्पलाईन वगैरे अशी नाहीये, असायला पाहिजे. पोलीस स्टेशन मध्ये आपण जाऊ शकतो ह्या केसेस घेऊन, पण आतापर्यंत तसं आम्ही गेलो नाही. शक्यतो अशा जर केसेस आल्या, आता मागे सुरुवातीच्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी एक केस झाली होती आमच्या इथे. हा, फक्त ती केस थोडक्यात सांगते. नाही, त्या आता महिलेने आपल्याकडं कमी कमी वेळ आहे, तर आता थोडस फक्त एकच आवर्त सेकंद, घेतलं. म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंटचीच केस आहे, एकच सेकंड मध्ये संपवते. तिने कुकर लावला होता गॅसवरती, म्हणजे ती स्वयंपाकाचं काम करत होती. आणि मग तो कुकर लावला तर तो मालक आला आणि त्याने पकडलं. पकडल्यावर ती जरा थोडीशी घाबरली आणि त्यावेळेला ती कुकरचं झाकण उडालं होतं. म्हणजे अपघातच थोडाफार झाला होता. त्याच्यानंतर मग असं दाखवलं की बाबा ते झाकण उडालंय. पण त्या महिलेशी जेव्हा बोललो की मग तिने ती स्टोरी सांगितली की मॅडम असं झालं होतं, त्यांनी मला पकडलं आणि मग तो माझा असा हात लागला आणि ते झाकण उडालं. मग त्या अशा केसेस असतात, मग त्या आम्ही हँडल करतो. बरोबर. त्या पोलिसांमध्ये जायला ह्या बाया घाबरतात, कारण आधीच त्यांना गुन्हेगार म्हणून थोडंफार असं मानलेलं असतं. घरकामगार बायका म्हणजे चोरी करणाऱ्या आहेत छोट्या मोठ्या घरामध्ये, तसं त्या करत नाहीत चोरी. पण त्या पोलिसाच्या याच्याकडे जायला थोड्या हे करतात. हो, म्हणजे कुठल्याही घरातली कुठलीही वस्तू गेली की पहिली गोष्ट असते की तिनेच केली असेल, अशा पद्धतीने त्याच्या जो पण केसेस संपूर्ण जेव्हा आरोप आहे तो आम्हाला आरोप घरकामगार स्त्रियांवर केला जातो आणि पण त्याच्यामुळे ते त्या नसतं. सतत असुरक्षितता असते. हा. तर त्यावेळेला मग त्याच्याबद्दल ह्या काही सगळ्या उपाय गोष्टी केलाय का तुम्ही? त्याच्याबद्दल काय केलंय? कशाबद्दल? अशा अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा काय केलेलं आहे अशा काही? घटना आता माझ्याकडे 2 घटना झाल्या होत्या. त्या 2 घटनेमध्ये आमची जी महिला आहे तिने तर चोरी केली नव्हती, पण तिच्यावर आळ घेतला
आणि तिला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले ते. आणि रात्री पोलीस स्टेशनची गाडी गावात गेली, कारण मी ग्रामीण आणि शहरात दोन्ही भागात काम करते. तर रात्री 9च्या दरम्यान पोलिसांची व्हॅन गावात गेली, तिला गाडीत ठेवलं आणि ती गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आली. आणि त्या दरम्यान थोडं मी बाहेर होते, म्हणजे कामासाठीच बाहेर होते. 9-9:30 रात्रीची झाले होते. आणि मग तिचा फोन आला की मॅडम मला पोलीस स्टेशन मध्ये आणले, असं असं झालं. मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला आम्ही गेलो साधारण. मग त्या केसमध्ये झालं. मग एक तर पहिली गोष्ट तर ती बाईची मानसिकता पूर्ण बिघडलेली असते. त्या मानसिकतेवरती खूप आपल्याला काम करावं लागतं. दुसरी गोष्ट त्यांचं असं हे होतं की एखाद्या ठिकाणी जर चोरीचा आळ लागला तर तिला कुठेच काम मिळत नाही. कारण हे मालक बरोबर. एकामेकांना फोन करतात, त्या सोसायटीत ती बाई काम करत होती, तिने तिथं चोरी केली, म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण ह्या महिलांच्या रोजगारावरती येतं. मग शेवटी चोरी तिच्या मालकिनीच्या छोट्या मुलाने केली होती. बघितलं. म्हणजे ते मग ते घरातलाच मुलगा त्यांनीच सगळं केलेलं आणि तरी सुद्धा या बाईवर आळ आला होता. हा. दुसरी इकडची एक नगरसेविका होती, तिच्या हातातली अंगठी हरवली होती. तिने माझ्या त्या बाईला हैराण केलं, खूप हैराण केलं. ती आज पण सायकोलॉजीची ट्रीटमेंट घेते, आजही घेते तर ती महिला. एकूणच संपूर्ण या स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर आजपर्यंत तशा अर्थाने काम झालेलं नाही. तेही खूप हा, करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट आहे. आहे की आज आज घरकामगार स्त्रियांच्या, आपण आता थोडं वाइंडअपला येऊ आणि म्हणजे मग आपण जिज्ञासाकडे जाऊ. तर घरकामगार स्त्रियांचे प्रश्न हे एकीकडे खूप बिकट आहे आणि दुसरीकडे आपली रोजची गरज घरकामगार स्त्री आहे. रोजची गरज आहे. रोज आपल्यासाठी तिचा तो आपल्या जगण्याचा भाग आहे. अनेक स्त्रिया, मला वाटतं घर मालकीण जेवढ्या म्हटल्या जातात त्या खरं तर मालकीण नसतात, त्या पण घरामध्ये नोकरच असतात, पण त्यांना स्टेटस मिळून जातं एखाद्या घरकामगार स्त्रीमुळे की त्या मालक आहेत. पण तशा अर्थाने मन मोकळं करण्याची जागा सुद्धा अनेकदा घरकामगार स्त्रिया असतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीची जी नाती डेव्हलप होतात त्या नात्यांमध्ये पण कधी कधी गुंतून जायला होतं आणि घरकामगार स्त्रिया बोलत नाहीत, ते त्यांच्यावर जे अन्याय होतात त्याच्यावर बोलत नाहीत. पण आता ही जी एक सुरुवात तुमच्या संघटनेनी केली, आयएलओनी केली आणि विशेषतः घरकामगार युनियन भारतामध्ये व्हायला लागल्यात, म्हणजे अजून संघटना आहेत पण युनियन व्हायला लागल्यात आणि युनियन झाल्या तर हे सगळे हक्क त्यांच्या पदरात पडतील अशी आपण आशा करूया. आणि नंतरच्या काही गोष्टी जेव्हा आपण पुढचा भाग घेऊ त्याच्यामध्ये बोलूया. मी आता जिज्ञासाकडे येते. जिज्ञासा, जेव्हा कचरा वेचक संघटनेचं काम तुम्ही करताय आणि तर काही कचरा वेचक संघटना जसं पुण्यातल्या आहेत स्वच्छ वगैरे सारख्या, त्यांनी कचरा वेचक संघटनेच्या स्त्रियांना ऍप्रन दिले, ग्लोव्ह दिले, त्यांना तिथेच, तर हे तुमच्याही संघटनेने केलं असणार आहे, पण त्या तिथेच राहाव्या म्हणून युनियन मधली व्यवस्था आहे, तशी तुमच्याकडे दिसत नाही. तुम्ही म्हणताय की यांचं उन्नयन झालं पाहिजे, ह्या पुढे गेल्या पाहिजे. तर तो जो फरक आहे तो जो तू समजावून सांगतेस का? कारण तू म्हणाली की पॉलिसीमध्ये सुद्धा तू त्यांना इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. तर तिथे कशा पद्धतीने तुम्ही तो फरक दाखवू शकतेस तू? जिज्ञासा. नाही का, मुळात AIW किंवा आकार किंवा स्वच्छ या सगळ्या संस्था कचरा वेचकांच्या सर्वांगीण विकासासाठीच काम करत आहेत. स्वच्छने किंवा कागद कागदपत्र ही सगळ्यात जुनी संस्था आहे आणि गेली अनेक वर्ष ती काम करते आहे आणि त्यांचंही जे कामाचं कॅटेगरी आहे ही कदाचित वेगळी आहे आणि आकारचं काम करण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. हा मी असा मांडेन की आकार कुठेतरी जनरेशन चेंज झाल्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून महिलांना बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा वेगळा आहे. स्वच्छनी जे काम केलं आहे पुण्यात, की महिलांना, जशा ह्या महिला आहेत त्या सकाळी 4 वाजता जातात, त्या 2 वाजता घरी येतात, 4 वाजता त्या कचरा शोधत राहतात, पण स्वच्छनी ते डोर टू डोर केलं. महिला त्या कचऱ्यामध्ये काम करतात. मला मान्य आहे की कचऱ्यातून काढण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत, पण कुठे ना कुठे ह्या महिलांमध्ये स्किल डेव्हलप करणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि कुठे ना कुठे मी असं म्हणते की कचरा वेचणं सुद्धा स्किल आहे. बरोबर. की असं नाहीये की ती घाण गोष्ट आहे, त्या कचऱ्यातूनच ते त्यांचं उदरनिर्वाह करत आहेत.
तर त्याला आपण स्किल सुद्धा बघणं गरजेचं, कारण की एखादी जर मी स्वतः खाली बसून एक अर्धा किलोची पिशवी सुद्धा थाटू नाही शकत एक 15 मिनिटात, पण ती बाई माझी 2 किलोची पिशवी 15 मिनिटात छाटू शकते. कारण की तिला ती स्किल डेव्हलप झालेली आहे. आणि ती काहीतरी पर्यावरणासाठी, म्हणजे मी नेहमी म्हणते की सफाईसाठी हा शब्द आता उच्चारला जातो कचरा वेचकांसाठी, पण कचरा वेचक हा पर्यावरण रक्षक आहे कुठे ना कुठेतरी. बरोबर. आणि ह्यांना जे येतं ना ताई, मावशी किंवा ते आपल्याला नाही येऊ शकत. कोणत्याही नॉर्मल महिलेला ही गोष्ट येऊ शकत नाही. माझा जो दृष्टिकोन आहे ह्या कचरा वेचक महिलांकडे बघण्याचा, हाच आहे की जसं आता आपण म्हटलं की लैंगिक अत्याचारासंदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला त्यावर मी येते की ह्या महिलांचे लैंगिक अत्याचार कसे होतात. तर हे भंगारवाल्याकडून ऍडव्हान्स पैसे घेतात. जेव्हा हे स्वतःचा कचरा टाकतात, तर कदाचित मुलाच्या शाळेची फी भरायची आहे किंवा घरात लग्न आहे, तर ते 30,000 40,000 घेणं भंगारवाल्याकडून. आणि मग तो भंगारवाला काय करतो, 10 रुपये किलोने जो भाव चालू आहे तो तिला 8 रुपये देणार, 9 रुपये देणार. आणि कधी कधी हा महिला अडाणी असल्यामुळे त्यांना हेही नाही कळत आहे की आपले 30,000 कधीच पिकलेले आहेत. खूपदा असं हम्म. झालेलं आहे आमच्याकडे की महिलेला लक्षातच नाहीये, कारण की तिथे चिठ्ठीत गोंधळ घातलेला असतो. हम्म. आणि ह्यामध्ये त्यांचं कुठे ना कुठे मग ते वर्षभर ती 30,000च संपवते. तो 30,000 ते 60,000 कधीच त्याचे निपटलेले असतात. पण ते हम्म. बोलताना, अरे तेरा 30,000 बाकी है ना, अभी तो 29 ही गया, 1,000 का मागता है, असं कुठे ना कुठेतरी होतं. मग आता आम्ही काय केलं की बाबा ह्या भंगारवाल्यांच्या ह्या ज्या साम्राज्यातून मग कुठेतरी मग भंगारवाल्याने हात टाकलं बाईवरती, किंवा ती म्हणजे असं ह्या ज्या महिला आहेत त्यांचे नवरे खूप लवकर जातात. अनफॉर्च्युनेटली त्या 35-40 वर्षातच त्यांचे नवरे जातात. त्याच्यामुळे त्या घुसायला त्याचं राहणीमान कारण नंतर नंतर त्याचं कारण ते मॅन्युअल स्कॅव्हेंजर असतात व्यसन. म्हणून व्यस्त हो, व्यसन सुद्धा एक कारण आहे. आणि मग ते जे काम करतात तेही काम त्यांचं त्यानुसार होतं. आणि कुठे ना कुठेतरी मग ह्या ज्या महिला आहेत त्यांचं जे राहणीमान आहे ते भंगारवाल्याला माहिती असतं की हिचा नवरा गेलेला आहे, तर हिला कोण आता हिच्या मागे उभं राहणार, काय होणार. तर त्यावेळी मग आम्ही आता खूप भंगारवाल्यांना माझं नाव किंवा संस्थेचं नाव माहितीये की ही महिला आपल्या संस्थेशी निगडीत आहे. आणि भंगारवाल्यांना मी कोविडमध्ये सर्वे केला होता भंगारवाल्यांचा, त्याच्यामुळे भंगारवाल्यांना आकार मुंबई हे नाव माहिती आहे. तर खूप आता त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आळा घातला आहे की महिला नाहीतर मग मला फोन करेल किंवा मग शारदाताईला फोन करेल की असं असं काहीतरी झालं. त्याच्यापेक्षा ते न करणं कुठेतरी योग्य आहे. पण जसं मी म्हटलं की पैशामध्ये मार्जिन मारलं जातं, हे आजही होते. आणि तो म्हणून मग आम्ही महिलांसाठी जी कल्पना टाकली की तुम्ही स्वतःचं दुकान स्वतः चालवा, म्हणजे भंगारवाल्याचं येणारच नाही. मग त्या भंगाराचं दुकान चालवण्यासाठी ह्यांच्याच कोणत्या तरी एका मुलीला घेतलं. त्या मुलीला बाहेर 15,000 12,000 पगार मिळतो ना, मग तो पगार तुम्हीच द्या ना. तो भंगारवाल्याला कुठे ना कुठेतरी प्रॉफिट होतच असेल. ते महिन्याचं प्रॉफिट तीच मुलगी तुम्हाला काढून देईल आणि ते वेंडर पोचवायचं काम आकार मुंबई करेल. तर अरे ही वा. संकल्पना आम्ही कुठेतरी रुजू करतो आहोत. बऱ्यापैकी महिला या संकल्पनेने कनेक्ट होत आहेत. जिथे आकारचे सेंटर आहे तिथे आकारच्या गाड्या जाऊन महिलांकडून खरेदी करतात. म्हणजे महिलांना जो तो एक भंगारवाला जो पॅटर्न आहे त्याच्यातून तोडायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे जो आर्थिक शोषणाचा पण जो भाग आहे तोही आम्ही कट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक बऱ्यापैकी एक होत आहे. प्रश्न मला विचारायचा आहे. तू जो म्हणालीस की पर्यावरणाचा मुद्दा खूप मोठा आहे. म्हणजे जसं सण होतात, गणपती येतात त्यावेळेला कचरा प्रचंड वाढतो. समुद्रातला कचरा, तलावातला कचरा, नदीतला कचरा, मातीतला कचरा आणि असे किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कचरा फेकून दिला जातो. प्लॅस्टिक फेकलेलं असतं. अशा वेळेला कचरा वेचक हेच खरं तर पर्यावरण रक्षक आहेत. त्यांनी प्लॅस्टिक वेगळं केलेलं आहे, त्यांनी सुका कचरा वेगळा केलाय, त्यांनी ओला कचरा वेगळा केलाय. ही जी स्वच्छची किंवा कागदपत्राची किंवा तुमची जी शिकवण त्यांना मिळाली आहे, या शिकवणीतून त्यांनी एक खूप मोठी गोष्ट केली आहे. पण पर्यावरण रक्षणामध्ये कचरा वेचकांसोबतच कचरा करणाऱ्यांचं प्रशिक्षण तुम्ही करता का? हो. आता आम्ही गेली 28 वर्ष जे कार्य करतो आहोत त्याच्यामध्ये बृहमुंबई महानगरपालिका आमच्या सोबत जोडलेली आहे. तर बँड्रा ते दहिसर आणि आता मीरा भाईंदर महानगरपालिकेसोबत आपण काम करत आहोत. तिथे आपण सोसायटी टू सोसायटी व्हिजिट करतो आणि त्यांना आपण अवेअरनेस करतो सुका कचरा, ओला कचरा आणि आता हझार्डस वेस्ट.
जो सॅनिटरी पॅड आणि जो सिरिंज वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कशा वेगळ्या ठेवायच्या, ओला कचरा म्हणजे काय, सुका कचरा म्हणजे काय आणि हझार्डस म्हणजे ह्या सगळ्या आणि गोष्टींबद्दल पण अवेअरनेस इलेक्ट्रॉनिक कचरा पण हो, असेल ना? हो. आपण टोटल 13 पद्धतीचा जो कचरा आहे, जो आपल्या घरातून निघतो, हा आपल्याला माहिती नसतो. पण हा 13 पद्धतीचा जो कचरा आहे, हा आपण त्यांना सांगतो, आपण एक्सप्लेन करतो. त्यासोबत ह्या सगळ्या कार्यक्रमाला म्हणजे ह्या सगळ्या प्रोग्रामला आम्हाला छोट्या मोठ्या कंपन्या आम्हाला फंडिंग करतात आणि ओव्हरऑल आकारचं सध्याचं काम हे असं म्हटलं गेलं तर कचऱ्यावरती निर्भीत आहे आणि कचरा वेचकांच्या अवतीभोवतीच फिरणारा आहे. आणि कचऱ्याविषयी सांगताना आम्ही प्रत्येक वेळी महिलेला डोळ्यासमोर ठेवूनच विचार करतो की तुम्ही फेकलेली जी सुई आहे, जी सुई कदाचित तुम्ही डायबिटीससाठी चेक करण्यासाठी वापरली असेल, पण ती सुई जर तुम्ही अशीच फेकली तर त्या बाईच्या हाताला लागते बरोबर. आणि त्यानंतर तिला जे जे होत जातं, त्यानंतर ती स्किन इन्फेक्शन, ते ज्या डिजीज आहेत त्याच्यामुळे तिला होणारा त्रास हा आम्ही सांगताना लोकांना खूपदा त्या गोष्टी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन लोक बदलायचा प्रयत्न करतात. आणि आता माझ्याकडे मी आतापर्यंत 4,500 ते 5,000 सोसायट्यांपर्यंत ऍज अ आकार म्हणून आम्ही पोहोचलेलो आहोत. आम्ही वा. त्यांचं कलेक्शन करतो सुका कचऱ्याचं. ओला कचरा हा बीएमसी घेऊन जाते खूपदा आणि नाहीतर त्यांच्याकडे कंपोस्टिंग प्लांट असतात, ते कंपोस्टिंग प्लांटवरती काम करतात. आणि अशा अनेक संस्था मुंबईत काम करतात वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या गोष्टींनी. पण आकार आणि श्रीमुक्ती संघटना ह्या क्षेत्रात काम करताना सुका कचरा आणि ओला कचरा आणि ई वेस्ट ह्या संदर्भात प्रामुख्याने काम करते. खूप महत्वाची माहिती आज तुमच्या दोघींच्याकडून ऐकायला मिळाली आहे. मला खूप महत्वाचं वाटतंय की बहुजन संघटकनी, बहुजन स्त्री कथिनी आणि सर्वहारा विमेन्स कलेक्टिव्हनी एकत्र येऊन सावित्रीबाई डिजिटल जयंती उत्सवाच्या निमित्ताने सावित्रीच्या आशा लेकींना भेटवलंय की त्यांनी आपल्या बरोबर हजारो लेकींना तयार केलंय. या हजारो लेकी ज्यांना म्हटलं जात होतं की एकदम तळागाळात काम करणाऱ्या, कचरा वेचक असतील किंवा घर कामगार करणाऱ्या असतील, या सर्व स्त्रियांना ज्या पद्धतीने समाज बघत होता त्यांना सर्वांना सन्मान देण्याचं, त्यांचे हक्क त्यांना त्यांच्या हक्काची जागृती करण्याचं, त्यांना जाणीव जागृती करण्याचं आणि त्याच्या सोबत त्यांचं शिक्षण होऊन त्या पुढे जाणं. म्हणजे संजीवनीने जे सांगितलं ते खूप महत्वाचं की तिच्या कितीतरी स्त्रिया आता एसएससी झाल्या, पुन्हा एचएसएससी झाल्या, तुमच्याकडच्या स्त्रिया जी आता टॅक्सी चालवायला लागली. हे जे घडतंय हे खरोखर आकाशामध्ये उंच भरारी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही फक्त नेहमी जे तळागाळात जन्मले आहेत त्यांनी तळागाळातच मरावं. जे दलित आहेत, ओबीसी आहेत, जे भटके विमुक्त आहेत, जे दुष्काळग्रस्त आहेत, ज्यांना जे पीडित आहेत, जे ऊसतोड कामगार आहेत, जे दुष्काळातून स्थलांतरित झालेले आहेत, ते सर्व असंघटित कामगार हे जवळपास खालच्या जातीतले आहेत. या संपूर्ण शूद्रातिशूद्रांनी मात्र असंच राहावं. हे जी संपूर्णता व्यवस्था आहे त्या सांस्कृतिक व्यवस्थेला तुम्ही छेद देत आहात. म्हणून तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या सावित्रीबाई, फातिमा, तारा, रखमा, मुक्ता यांच्या मुली खऱ्या मुली आहात असं मला वाटतं. आणि तुम्ही आज जुळलात. आता आपण प्रत्येक वेळी कधी ना कधी नवे कार्यक्रम करू, तेव्हा भेटत राहू. आज आपण बहुजन संघटकच्या राहुल खांडेकरांचं विशेष आभार मानूया की त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला संधी दिली आणि हे चॅनल उपलब्ध करून दिलं. तर सगळ्या पुन्हा भेटूया. जय भीम, जिंदाबाद, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, जय शाहू, उलगुल जव्हार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. सबरंगी सलाम. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. अगदी लढेंगे और जीतेंगे और जीत भी रहे हैं.